प्रभु ने हमको संगति का और एक अच्छा अवसर दिया है. നമ്മൾ ദൈവസന്നിധിയിൽ നമ്മൾ ആരാണ്, നമ്മുടെ മൂല്യം, നമ്മുടെ വാല്യൂ ദൈവസന്നിധിയിൽ എങ്ങനെയാണ് ദൈവം കാണുന്നത് എന്നതിനെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ഇന്ന് ചിന്തിക്കുന്നത്. आज हम लोग परमेश्वर की उपस्थिति में हम क्या है या हमारा क्या मूल्यता है करके उस विषय में हम थोड़ा देखेंगे. നമ്മൾ ഒരുപക്ഷെ നമ്മളെ വളരെ കുറഞ്ഞവരായിട്ടായിരിക്കും കാണുന്നത്. हम हमारे विषय में शायद हम बहुत नीचा या छोटा करके हम समझते हैं. ലോക മനുഷ്യരും നമ്മളെ വളരെ ചെറുതായിട്ട് കാണുന്നു. और संसार के लोग भी हमें तुच्छ रीति से देखने की वजह से वो भी हमें नीचा रीति से देखते हैं. ദൈവദൃഷ്ടിയിൽ നമ്മൾ ആരാണ്? परंतु हम परमेश्वर के नजर में हम कैसे हैं? ദൈവം ഒരു വിശ്വാസി കൊടുക്കുന്ന വില എന്താ? परमेश्वर एक विश्वासी को कितना मूल्य देता है? അത് വിശ്വാസി ഗ്രഹിച്ചെങ്കിൽ മാത്രമേ അവനെ ആത്മീയമായിട്ടൊരു അഭിവൃദ്ധി ഉണ്ടാകൂ. तो वो एक विश्वासी समझ पाया, ग्रहण कर पाएगा, तो ही वो विश्वासी के जीवन में एक आत्मिक उन्नति होगा. നമുക്ക് ഉദാഹരണമായിട്ട് നമുക്ക് പഴയ നിയമത്തിൽ നിന്നൊരു വാക്യം വായിക്കാം. उदाहरण के लिए हम लोग पुराने नियम से एक वचन हम पढ़ेंगे. നമ്മൾ പുറപ്പാട് പുസ്തകം 30 അധ്യായം 11 മുതൽ 16 വരെയുള്ള വാക്യങ്ങളിൽ അതുണ്ട്. നമ്മൾ ഒരു വാക്യം മാത്രം വായിച്ചാൽ മതി. 30 അധ്യായം 15 വാക്യം. निर्गमन का पुस्तक उसका एक्सोडस उसका 30 का 11 से 16 पढ़ते समय में वहां पर संक्षेप में वो सारा विषय वहां पर लिखा गया है, लेकिन अभी समय बचाने के लिए हम खाली 15 वाक्य पढ़ेंगे. जब तुम्हारे प्राणों के प्रायश्चित के निमित्त यहोवा की भेंट अर्पित की जाए, तब न तो धनी लोग आधे शेकेल से अधिक दे और न दरिद्री लोग उससे कम दे. ഇവിടെ നിങ്ങളുടെ സോൾ, അവിടെ ജീവൻ, സോൾ നമ്മുടെ ദേഹി, നിങ്ങളുടെ ദേഹിക്ക് പ്രായശ്ചിത്തം വരുത്തുവാൻ ഓരോ പൗരനും, ഓരോ ഇസ്രായേൽ പൗരനും ദൈവസന്നിധിയിൽ ദൈവാലയത്തിലെ തൂക്കപ്രകാരം 1/2 ശേക്കൽ വെള്ളി കൊടുക്കണം. तो वहां पर देखते समय में वहां पर तुम्हारा प्राण का छुटकारे का दाम के लिए, तो वो प्राण के विषय में बोला गया. वो व्यक्ति जो वो प्राणी है उसका जीवन के विषय में जो छुटकारे का जो दाम है उसको मंदिर में जो उसका वजन तोला गया है उसके हिसाब से हर एक इजरायली नागरिक उसको आधा शकेल चांदी उसको या उसको दाम भरना है. ഇവിടെ സന്ദർഭം വ്യത്യസ്തമാണ്. നമ്മൾ ഇസ്രായേൽ മക്കൾ മിസ്രൈമിൽ നിന്നും വിടുവിക്കപ്പെട്ടത് 1/2 ശേക്കൽ വെള്ളി കൊടുത്തല്ല. तो हमें यहाँ पर ये वाक्य के कॉन्टेक्स्ट के अनुसार बैकग्राउंड को हमें समझना है. इसका जो बैकग्राउंड है इसका एक अलग अवस्था है यहाँ पर समझना है. इजरायली लोग, परंतु जब इजरायली लोग मिस्र देश से जब बाहर आते समय में तभी वो लोग आधा शकेल दाम देकर नहीं बाहर निकले. തങ്ങളുടെ പ്രാണനെ രക്ഷിക്കാനായിട്ട് അവരൊരു ആട്ടുകുട്ടിയെ അറുത്ത് ആട്ടുകുട്ടിയുടെ രക്തം കട്ടളക്കന്മാർ പുരട്ടിയാൽ അവരുടെ ദേഹി രക്ഷപ്പെടും. അവരെ മിസ്രൈമിൽ നിന്നും കനാൻ ദേശത്തേക്ക് അവർ വരുവാൻ യോഗ്യരായി തീരും. तो वो लोग मिस्र देश से अपना जान बचाकर, अपना प्राणों को कैसा वो लोग बचाकर बाहर निकला? एक मेमना को वध करने के आधार पर. जैसे ही वो मेमने को वो लोग ने वध किया और उसका लहू को वो लोग ने दरवाजे पे वो लोग ने लगाने के बाद था, वो लोग ने अपना उस मिस्र देश से वो लोग छोड़कर अपना जान बचाकर या प्राण को बचाकर उस नगर से वो लोग बाहर आए. ഇപ്പോൾ ജനം എവിടെ വന്നു? अभी लोग कहाँ पहुंच गए? ദേശത്തെത്തി. वो नगर में पहुंच जाएंगे. ഇപ്പോൾ അവര് ഒരു സഭ എന്ന നിലയിൽ മാത്രമല്ല, तो नगर एक बार अपना देश में जो वाचा बांधा हुआ जिस देश में वो लोग पहुंच जाने के बाद तभी वो लोग एक सभा करके रीति में या एक मंडली उस आधार पर उतना ही नहीं, അവർ സ്റ്റേറ്റ് ആണ്, बल्कि वो अभी एक देश बन गया है. അവിടെ ഒരു രാജാവുണ്ട്, तो वहां पर न्याय करने के लिए एक राजा रहेगा രാജ നിയമങ്ങളുണ്ട്, और राजा का नियम कानून रहेगा. അപ്പോൾ ഒരു സ്റ്റേറ്റ് എന്ന രീതിയിൽ तो एक देश के आधार पर ആ രാജാവിന് ജനത്തിന്റെ സെൻസസ് എടുക്കും. तो क्या करते हैं, जो राजा क्या करेगा, लोगों कितने लोग जी रहे करके उसका गिनती लेता है. അപ്പൊ രാജാവ് ഒരിക്കലും ചിന്തിക്കരുത് ഞാൻ സെൻസസ് എടുത്തിട്ട് എനിക്ക് ഇത്രയും ജനങ്ങൾ എന്റെ കീഴിലുണ്ട് എന്നൊരു അഹങ്കാരം തനിക്ക് ഉണ്ടാകാതിരിക്കാൻ വേണ്ടി ദൈവം പറയുകയാണ്, എപ്പോൾ സെൻസസ് എടുത്താലും നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്യണം? 1/2 ശേക്കൽ വെള്ളി കൊടുക്കണം. കാരണം നിങ്ങൾക്കുള്ളതല്ല, നിങ്ങൾ ആർക്കുള്ളതാണ്? യഹോവയ്ക്കുള്ളതാണ്. तो जब भी ये लोगों का
जब वहां पर कि कितने नागरिक लोग हैं, जनसंख्या कितना है करके जानने के लिए जब गिनती लेते समय में राजा जब ऐलान करे, आज्ञा देते समय में वो वचन ऐसा लिखा है कि ये बात राजा एक बात ध्यान रखे कि जब तू गिनती लेते समय में इतना गिनती का लोग हो गया करके जानने के बाद कभी भी अहंकारी और घमंडी नहीं होना कि देखो मैं इतना देश के प्रजा के लोगों को राज्य कर रहा हूं, हुकूमत कर रहा हूं बोलकर कभी भी गर्विष्ठ नहीं होना, घमंडी नहीं होना। इसके लिए तू क्या करना, जब भी जनसंख्या का गिनती जब लेते समय में हमें हर व्यक्ति लोगों को ये नियम दिया गया है कि सबको आधा शेकेल दाम देना पड़ेगा। അത് 20 വയസ്സ് മുകളിലോട്ടാണ്. तो वो 20 साल से जो ऊपर के उम्र के लोग, അവിടെ നമ്മള് എസെക്കിയേൽ പ്രവചനം 18 അധ്യായത്തിൽ വായിക്കണ്ട, हम लोग रेफरेंस के लिए आप देख देना एजेकिएल का 18 में हम पढ़ते हैं, നമ്മളത് വായിക്കുമ്പോൾ जब वहां पर हम पढ़ते हैं സകല ദേഹികളും എനിക്കുള്ളതാണ്. हम वचन में हम पढ़ते हैं कि यहोवा कहता है कि सारा प्राण जो हाँ सभी लोगों का, मनुष्य का प्राण मेरा है। അപ്പന്റെ പ്രാണനാണെങ്കിലും वो पिता का प्राण क्यों ना हो, അമ്മയുടെ ആണെങ്കിലും माँ का क्यों ना हो, മക്കളെ ആണെങ്കിലും बच्चों का क्यों ना हो, കൊച്ചുമക്കളെ ആണെങ്കിലും या उसके पोते पोतियों का क्यों ना हो, നമുക്ക് ആർക്കും ഇന്നത് എന്റെ മകനാണ്, എന്റെ മകളാണ്, എനിക്കുള്ളവനാണ് എന്നൊരുത്തനും പറയാൻ കഴിയാതെ വണ്ണം ദൈവത്തിന്റെയാണ് എല്ലാ ദേഹിയും. तो इसके लिए जब दुनिया में, तो इसलिए ऐसा इस दुनिया में ऐसा कोई भी मनुष्य ये मेरा संतान है, ये मेरा वंश का है, ये जिसके लिए ये मैं इसके ऊपर पूरा अधिकार मेरा है बोलकर कोई भी मनुष्य दूसरे प्राण के ऊपर हक और अधिकार जता नहीं सकता, क्योंकि सभी मनुष्य लोगों का जो प्राण है उसका एकमात्र अधिकार ही है, वो है यहोवा परमेश्वर। അപ്പോൾ ഇസ്രായേൽ ദേശത്ത് ധനികരായിരിക്കുന്ന ആൾക്കാരുണ്ട്. तो इजराइल देश में धनवान लोग भी है, അവർക്ക് അരശേക്കൽ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? उनके लिए आधा शेकेल दाम देना बोला तो कुछ भी नहीं है। അപ്പൊ അവര് ചിന്തിക്കുകയാണ്, तो वो लोग सोच रहे हैं എന്റെ പ്രാണന് വേണ്ടി അരശേക്കലൊന്നും കൊടുത്താൽ പോരാ, मेरा प्राण का छुटकारे के लिए आधा शेकेल मैं दूंगा क्या, ഞാനൊക്കെ കുറച്ച് കൂടുതൽ കൊടുക്കാം, मैं थोड़ा ज्यादा देता हूँ। സാധിക്കും. तो वो अनुमति नहीं है ऐसा। എന്നാൽ ഒരുവൻ ദരിദ്രനാണ്, और दूसरा एक व्यक्ति दरिद्र है, അവൻ അരശേക്കൽ ഇല്ലാത്ത ഒരു യഹൂദനില്ല. तो मतलब आधा शेकेल जो दाम जो है वो इतना कम है कि इजराइल में एक सबसे दरिद्र का दरिद्र व्यक्ति भी क्यों ना हो या भिखारी का अवस्था में जी रहा हो, उसके लिए आधा शेकेल देना बोला तो भी एक मतलब वो वजन वाला बात नहीं, बड़ी बात नहीं। मतलब हर एक नागरिक भी चाहे कितना भी बड़ा भिखारी क्यों ना हो कम से कम आधा शेकेल दे सकता है, ऐसा अवस्था प्रभु ने इजराइल को आशीष में दिया है। അപ്പോൾ ഇവിടെ ദൈവദൃഷ്ടിയിൽ ദൈവം പറയുകയാണ്, इसलिए परमेश्वर के नजरिए में परमेश्वर कहता है എല്ലാ ദേഹികളും, सभी प्राण, പണമുള്ളവരും चाहे धनवान क्यों ना हो ദരിദ്രനും या दरिद्र क्यों ना हो, വിദ്യാഭ്യാസം ഉള്ളവരും पढ़े लिखा हो വിദ്യാഭ്യാസം ഇല്ലാത്തവരും या अनपढ़ हो, എല്ലാ ദേഹികൾക്കും ഞാൻ കൊടുക്കുന്ന വില തുല്യമാണ്. सभी प्राणों को जो दाम का आहुति का जो दाम जो मैंने ठहराया है वो सभी लोगों के लिए तुल्य है, समान है। ഇത് പറഞ്ഞാൽ मतलब അരശേക്കൽ വെള്ളിയുടെ വിലയാണ് ദൈവം നമുക്ക് കൊടുക്കുന്നതെന്ന് അർത്ഥമല്ല കേട്ടോ. उसका मतलब ये नहीं कि मतलब सभी प्राणों का दाम बस आधा शेकेल, मतलब क्या 50 पैसा जैसा या 4 आना जैसा 24 पैसा वैसा लेवल में प्रभु हमको नीचा देख रहा है, वैसा नहीं वो वाक्य कहना चाहता। ദൈവം ഡിമാൻഡ് ചെയ്യുന്നത് കൊടുക്കാൻ പ്രാപ്തിയില്ലാത്തത് കൊണ്ട് वास्तव में असली सच्चाई क्या है, परमेश्वर ने जो प्राण का जो हाई दाम जो रखा है वो दाम कोई भी मनुष्य इस दुनिया में दे नहीं सकता, वो देने के लिए असंभव है करके ये बात को देखकर ദൈവമാണ് വില കൊടുക്കുന്നത്. परमेश्वर है दाम का कितना दाम होना चाहिए करके वो दाम रखा है, എന്നാൽ തുല്യത കാണിക്കാൻ परंतु परमेश्वर दयालु प्रभु होने की वजह से लोगों में समानता और तुल्यता दिखाने के लिए അരശേക്കൽ വെള്ളി വെച്ചിരിക്കും. कम से कम मतलब वो दाम ये है कि सिर्फ आधा शेकेल दाम देना है। അത് 16 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ उसका 16 में जब हम पढ़ते हैं, അത് എന്റെ മുൻപാകെ वो मेरे सामने ഒരു മെമ്മോറിയൽ, एक स्मरण हार, ദൈവത്തിന് എപ്പോഴും ഓർക്കാനുള്ളത് ഈ വീണ്ടെടുപ്പ് ദ്രവ്യമാണ്. मतलब क्या है कि परमेश्वर हमेशा तुम्हारा प्राणों का प्रायश्चित के लिए या तुम्हारा जिंदगी के लिए जो प्रायश्चित दाम दिया गया हुआ वो दाम परमेश्वर के सामने हमेशा यादगार रहेगा, स्मरण रहेगा। മെമ്മോറിയൽ वो एक स्मरण ऐसा है ना, आखिरी भाग में पढ़ना, स्मरणार्थ चिन्ह ठहरेगा। हाँ स्मरणार्थ चिन्ह, मतलब परमेश्वर वो दाम को कैसा देखता है, स्मरण करता है, हमेशा याद रखता है, इसलिए चिन्ह के रूप में वो आधा शेकेल लोग देना चाहिए। വളരെ കൃത്യമായി ദേവാലയത്തിലെ തൂക്കപ്രകാരമാണത്. मतलब बहुत ही स्पष्ट रीति से जैसा मंदिर में वजन किया है उसके अनुसार है।
ദൈവത്തിന് ഇനി അവരുടെ മേൽ ന്യായവിധി കൊണ്ടുവരാൻ പറ്റില്ല, കാരണം അവർ വീണ്ടെടുപ്പ് വില കൊടുത്തു. जिसके वजह से अभी परमेश्वर चाहे तो भी उनके ऊपर न्याय नहीं कर सकता, क्योंकि अभी छुटकारा का दाम दे दिया है. എന്നാൽ ഈ കാര്യം നമ്മുടെ സ്മരണയിൽ നിന്ന് എടുത്തു കളഞ്ഞ് നമ്മളെ ദൈവസന്നിധിയിൽ വിലയില്ലാത്തവരാണെന്ന് തോന്നിപ്പിക്കുന്ന സാത്താന്യ ചിന്തകൾ നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് പലപ്പോഴും വരാറുണ്ട്. परंतु ये जो मूल्यता परमेश्वर ने हमारे ओर रखते समय में वो मूल्यता की बात को हमारा मन से हटाकर तू उतना मूल्य नहीं है, तू एकदम गिरा हुआ अवस्था है करके ऐसा गलत विचार शैतान हमारे जीवन में बहुत बार लाता है. നമ്മളെ പുതിയ നിയമത്തിൽ വരുമ്പോൾ नए नियम में पढ़ते समय में ഈ അരശേക്കൽ നമ്മൾ കൊടുത്തതാണോ? आधा शकेल का दाम हमने दिया है क्या? ആരാണ് കൊടുത്തത്? वो किसने दिया? അരശേക്കലാണോ? मतलब और वो दाम आधा शकेल था क्या? അല്ല. नहीं, പിന്നെ എന്താണ്? बल्कि क्या था? വെള്ളി പൊന്ന് മുതലായ അഴിഞ്ഞു പോകുന്ന വസ്തുക്കളല്ല. तो सोना चांदी ऐसा नाश होने वाला वस्तुओं से नहीं, പിന്നെ बल्कि വിലയേറിയ अपना ही मूल्यवान लहू के द्वारा हमें दाम दिया है. അതെവിടെ കെട്ടിവെച്ചു? और वो दाम कहाँ पर बांध के रखा? എവിടെ കൊടുത്തു? यहाँ कहाँ दिया? ഏത് ദേവാലയത്തിൽ കൊടുത്തു? कौन सा मंदिर में दिया? നമ്മള് നോക്കണം, നാം എത്രമാത്രം ദൈവസന്നിധി വിലയേറിയവരാണ്. तो मतलब वो समझना है कि हम लोग कितने बड़े मूल्यवान लोग हैं कि यीशु ने क्या किया, वो दाम को स्वर्ग में जाकर दिया. അവിടെ നമ്മള് സങ്കീർത്തനം 49:8 വായിക്കുകയാണ്. हम लोग भजन संहिता 49 का 8 में हम पढ़ते हैं, ഇങ്ങനെ മനുഷ്യനെ എന്നേക്കും വീണ്ടെടുക്കാൻ ആർക്ക് കഴിയില്ല. അരശേക്കൽ എന്ന് പറയുന്ന ഒരു പഴയ നിയമം വരാനുള്ള നന്മകളുടെ ഒരു നിഴലാണ്. तो जब पुराने नियम में जब दाम जो आधा शकेल जो दाम रखा है, हम इब्रानियों का पुस्तक में पढ़ते हैं, पुराने नियम क्या है? आने वाले अच्छे अच्छे वस्तुओं का एक छाया है. तो जब आधा शकेल करके दाम रखते समय में उसको नीचा करके नहीं रखना है, बस मनुष्य को समानता देने के लिए या सबको इक्वालिटी में लाने के लिए वो दाम दिया. तो भी परमेश्वर के नजर में एक भाई दूसरा भाई के प्राण को बचाने के लिए अगर दाम देने के लिए मांग करे तो कोई भी मनुष्य दे नहीं सकता. 49:9 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. 49 का 9 में हम पढ़ते हैं, कोई ऐसा नहीं जो सदैव जीवित रहे और कब्र को न देखे, क्योंकि उनके प्राण की छुड़ौती भारी है, ആ वह अंत कभी चुका न सकेंगे. हाँ भारी है मतलब बहुत ही महंगा है, ऐसा आना चाहिए. ഭയങ്കര വിലപിടിപ്പുള്ള क्योंकि वो उसका वाक्य 8 में उसका प्राण का छुड़ौती का जो दाम बहुत ही महंगा है. നമ്മുടെ പ്രാണന് വിലയുണ്ടെന്ന് അർത്ഥമല്ല. मतलब उसका मतलब हमारा प्राण अपने आप में बहुत मूल्यवान है, वो अर्थ नहीं. എന്നാൽ വില കൊടുത്തപ്പോൾ लेकिन जब मूल्य दाम जब दे दिया, നമുക്ക് നമ്മുടെ കയ്യിൽ ഒരു 10 രൂപ ഉണ്ടായിരിക്കട്ടെ. उदाहरण के लिए 10 रुपया है हमारे पास, അതൊരു കടലാസാണ്. मतलब वो एक कागज है, 10 രൂപ നമ്മുടെ കയ്യിലുണ്ട്. 10 रुपया का कागज है या 100 रुपए का कागज है. ഇതിനെങ്ങനെയാണ് മൂല്യത കൽപ്പിക്കുന്നത്? इसको उस कागज को कब मूल्यता होता है? എങ്ങനെയാണ് നമ്മൾ അതിന് മൂല്യം എടുക്കുന്നത്? उसका मतलब वो कागज का वैल्यू मूल्यता कब आता है? നമ്മുടെ കയ്യിൽ ഇരിക്കുന്ന 100 രൂപയ്ക്ക് हमारे हाथ में जो वो 100 रुपया, അതിനുള്ള മൂല്യമുള്ള സ്വർണം റിസർവ് ബാങ്ക് ഡിപ്പോസിറ്റ് ആണ്. उसी के क्या हुआ कि उसी जो वो कागज जो सरकार ने जो बनाया है, वो कागज का मूल्य का सोना या कोई डिपॉजिट सिक्योरिटी डिपॉजिट ऑलरेडी बैंक में सरकार ने वो कागज के ऊपर रखा है. അതിന്റെ നിക്ഷേപം അവിടെ ഉണ്ട്. तो वो धन जो वो कागज का जो वैल्यू देता है, वो धन सरकार के पास है. അങ്ങനെ ഇല്ലെങ്കിൽ ഈ 100 രൂപ നമ്മുടെ കയ്യിൽ ഇരിക്കുന്ന ഒരു വിലയുമില്ല. तो ऐसा एक सिक्योरिटी डिपॉजिट सरकार ने पूरा जनता के लिए रखने की वजह से बैंक में संभाल कर रखने के अगर ऐसा नहीं रखा है तो वो मतलब वो कागज फिर सिर्फ कागज ही रहेगा, उसका कोई वैल्यू नहीं. അപ്പൊ നമ്മുടെ മൂല്യത എവിടെയാണ്? उसी रीति से हमारा मूल्यता कहाँ पर है? സ്വർഗത്തിലെ റിസർവ് ബാങ്കിൽ യേശു ക്രിസ്തു. स्वर्गीय धन भंडार में प्रभु ने अपना भंडार में हमारा वैल्यू को मूल्यता को संभाल के रखा है. നാം അത് എബ്രായ ലേഖനം 9-ാം 11-12 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ വളരെ വ്യക്തമായിട്ട് അത് കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്. इब्रानियों का पुस्तक 9 का 11-12 पढ़ते समय में स्पष्ट रीति से वहां पर हम देखते हैं. जब मसीह आने वाली अच्छी वस्तुओं का महायाजक होकर आया, तो उसने और भी बड़े और सिद्ध तंबू में होकर, जो हाथ का बनाया हुआ नहीं अर्थात इस सृष्टि का नहीं, और बकरों और बछड़ों के लहू के द्वारा नहीं, पर अपने ही लहू के द्वारा एक ही बार पवित्र स्थान में प्रवेश किया और अनंत छुटकारा प्राप्त. Praise the Lord. നമ്മുടെ ദേഹിയുടെ വീണ്ടെടുപ്പ് വില എവിടെ കൊടുത്തു? हमारा प्राण का छुटकारे का दाम कहाँ दिया? अति पवित्र स्थान में एक ही बार के लिए दे दिया.
एक बार के लिए अति पवित्र स्थान में दे दिया। വരുവാനുള്ള നന്മകളുടെ മഹാപുരോഹിതനായി तो यीशु मसीह कौन है? आने वाले अच्छे अच्छे बातों का महायाजक बनकर आया। നമ്മളെപ്പോഴും ദൈവസന്നിധി വരുമ്പോൾ इसलिए हम लोग जब भी परमेश्वर की उपस्थिति में आते समय में നമ്മുടെ മൂല്യം ദൈവസന്നിധിയിൽ ഉണ്ടെന്നുള്ള വിശ്വാസത്തിൽ വന്നെങ്കിലേ പരിഗണിക്കപ്പെടുകയുള്ളൂ. कि हम लोग जब आते समय में मैं कि मेरा मूल्य का आधार वो प्रभु के पास है करके और मुझे ऊंचा ऊंचा मूल्यता करके दिया है करके ये बोध्य में ही आना ही वो आशीष है। നാം വിശ്വസിക്കുകയാണ്. मतलब मैं ये विश्वास कर रहा हूँ। എബ്രായ ലേഖനം 4 അധ്യായം അതിന്റെ 4 അധ്യായം അതിലെ 15-16 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ വായിക്കണ്ട. इब्रानियों का पुस्तक 4 का 15-16 में पढ़ने की जरूरत नहीं है। वहाँ पर हम देखते हैं ആകാശത്തിലൂടെ കടന്നു പോവുക. वहाँ पर उसका 14 में हम देखते हैं कि हमारे पास एक ऐसा महायाजक है जो आकाशों को स्वर्गों को पार करके गया। അപ്പോൾ അവന്റെ കയ്യിൽ എന്തുണ്ട്? तब उनके हाथ में क्या था? നമ്മുടെ വീണ്ടെടുപ്പ് രക്തം. हमारा छुटकारा का दाम का जो लहू है वो अपने पास लेकर स्वर्गों को पार करके जा रहा है। രക്തം ചൊരിഞ്ഞത് എവിടെയാണ്? लहू कहाँ बहाया गया था? ഭൂമിയിലാണ്. क्रूस पे भूमि में लहू बहाया। രക്തം ചൊരിഞ്ഞത് ഒരു കാര്യം. तो लहू बहाना एक बात है, വീണ്ടെടുപ്പ് ബലിയായി സമർപ്പിച്ചത് രക്തം തളിച്ചത് വേറൊരു കാര്യം. परंतु जब छुटकारा का दाम देते समय में वो दाम को क्या करना पड़ता है? अति पवित्र स्थान में परमेश्वर की उपस्थिति में जाकर छिड़कना पड़ता है। കൊലോസ്യ ലേഖനം 1 അധ്യായം कोलोस्से का पुस्तक पहला अध्याय है, അതിലെ 19 മുതൽ വായിക്കുമ്പോൾ उसका 19 से जब हम लोग नीचे पढ़ते समय में ക്രൂശിൽ ചൊരിഞ്ഞ രക്തം കൊണ്ട് हमें क्रूस में बहाया हुआ लहू के द्वारा, അവിടെ വായിക്കുന്നില്ലേ ക്രൂശിൽ वैसा है ना, और उसके उस बहे हुए लहू के द्वारा हमें मिलाप तो वहां पर तो क्रूस में बाहर लहू बहाने की वजह से क्या हो गया? मेल मिलाप हुआ। രക്തം ക്രൂശിൽ തളിക്കുകയല്ല ചെയ്തത്. तो क्रूस में लहू को जाकर छिड़का नहीं, പിന്നെന്താണ്? उधर क्या हो गया? बहाया गया। ആ രക്തം എവിടെ കൊണ്ടുപോയി? वही बहाया हुआ लहू को प्रभु क्या किया? स्वर्गों को पार करके अति पवित्र स्थान में जाकर छिड़का। അതാണ് നമ്മുടെ വീണ്ടെടുപ്പ് ബലം. वो छिड़कते समय में क्या हो गया? हमारा छुटकारा का दाम का मूल्यता बन गया। ആ ക്രിസ്തുവിന്റെ മൂല്യതയാണ് നമുക്കേവർക്കും. तो वो लहू का मूल्यता आधार किस पर है? वो व्यक्ति जितना मूल्यवान है उसके हिसाब से वो लहू मूल्यवान है, और लहू का मूल्यता जिसके ऊपर छिड़का, जिन जिन लोगों के लिए छिड़का, वो लोग भी उतना ही मूल्यवान बन जाता है। ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. हमें കർത്താവ് അതാ പറഞ്ഞത്. प्रभु ने इसलिए कहा, എന്റെ പിതാവ് मेरा पिता എന്നെ സ്നേഹിക്കുന്നത് പോലെ നിങ്ങളെ जैसा സ്നേഹിക്കുന്നു. मुझसे प्रेम करता है वैसा तुम्हें भी प्रेम करता है। उसका कारण क्या है? നിങ്ങൾ വിലയുള്ളവരാണ്. क्योंकि तुम लोग अभी मूल्यवान हो चुके हो, വളരെ വിലയുണ്ട്. बहुत मूल्य है, ആർക്കും കൊടുക്കാൻ കഴിയത്തില്ല. और वो दाम कोई और दे नहीं सकता। അത് എവിടെ എന്ത് ചെയ്തു? കർത്താവ് തളിച്ചു. उसको प्रभु ने क्या किया? अति पवित्र स्थान में जाकर छिड़का। നമ്മളെ പഴയ നിയമം സ്ഥാപിക്കുമ്പോൾ पुराने नियम को जब स्थापना करते समय में മോശ പുസ്തകത്തിന്മേലും ആ നിയമത്തിന്മേലും ജനത്തിന്മേലും രക്തം തളിച്ചു. वहाँ पर हम लोग इब्रानियों का पुस्तक उसका 9 में वहाँ पर हम पढ़ते हैं कि मूसा ने क्या किया? उसका 19 में उसने पुस्तकों पर और लोगों के ऊपर लहू को छिड़का। 19 का आखिरी भाग में हम पढ़ते हैं। ആ തളിച്ചു തളിച്ചു എന്നുള്ളത് तो छिड़का करके ये जो शब्द है ना प्रियो, അത് നമ്മുടെ മേൽ പതിഞ്ഞു, അല്ലെങ്കിൽ അത് മുദ്രയായി തീർന്നു. तो वो छिड़का मतलब क्या? वो हमारे ऊपर आ गया है, और हमारे ऊपर उस लहू छिड़का यानी कि हमारे ऊपर छाप आ गया, हमारे ऊपर चिपक गया। നമ്മുടെ മനസാക്ഷിയിൽ അതങ്ങ് പതിഞ്ഞു. हमारा विवेक के अंदर वो छिड़काया हुआ लहू हमारे विवेक में चिपक गया। ദൈവത്തിന്റെ അത്രയും ദൈവത്തോട് അത്രയും നമ്മൾ ബന്ധം വന്നു കഴിഞ്ഞു. यानी कि प्रभु के साथ का, परमेश्वर के साथ का हमारा उतना गहरा नाता और रिश्ता बन गया। യേശുവുമായിട്ട് നമുക്കുള്ള ബന്ധം എന്താണ്? यीशु मसीह के साथ का हमारा रिश्ता कैसा है प्रियो? ഒരു ശരീരത്തിൽ രക്തം ഇരിക്കുമ്പോൾ ആ വ്യക്തിക്ക് രക്തവുമായുള്ള ബന്ധം പോലെയാണ് നമുക്കിപ്പോൾ യേശു ക്രിസ്തുവിനുള്ള ബന്ധം. मतलब जैसा एक शरीर में एक व्यक्ति जब जिंदा रहते समय में उसका शरीर जैसा वो लहू के साथ एक रहकर जुड़ते समय में उसको वो मतलब वो शरीर और लहू एक है, मतलब वो लोग जान पे जान है, मतलब उतना पर्सनल साथ में चिपका हुआ रहता जैसा मूल्य समझता है या है अस्तित्व में, वैसे ही प्रभु के साथ वो लहू हमारे ऊपर छिड़कने की वजह से हम भी प्रभु एक मतलब वही सेम समानता में इज्जतदार और वो वैल्यूबल हो गए हम लोग। നമ്മള് വിശ്വസിക്കുകയാണ്. ये बात हम विश्वास कर रहे हैं। എങ്ങനെയാണ്? कैसा? എനിക്ക് വേണ്ടി വലിയൊരു വില मेरे लिए एक बहुत बड़ा दाम
प्रभु ने चुकता दिया, അവിടെ തളിച്ചു. वहां पर प्रभु ने जाकर लहू को छिड़का। നമ്മളത് 9-ാം അധ്യായം നമ്മൾ വായിക്കണ്ട, നോട്ട് ചെയ്താൽ മതി. आप लोग रेफरेंस जल्दी ले लेना। इब्रानी 9 में हम पढ़ते हैं, 9:13 9 का 13 में हम पढ़ते हैं, 19 19 में हम पढ़ते हैं, 21 21 में हम पढ़ते हैं, 10-22 और 10 का 22 में हम पढ़ते हैं, 11-28 और 11 का 28 में हम पढ़ते हैं, 12-24 12 का 24 में भी हम पढ़ते हैं, 1 പത്രോസ് 1-2 ഇവിടെയെല്ലാം രക്തം തളിച്ചു 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 എന്നാണ്. और पहला पत्रोस 1 का 2 में भी हम पढ़ते हैं समय में। ये सभी रेफरेंस में हम क्या देखते हैं कि लहू छिड़का छिड़का। ഒരു വാക്യം മാത്രം നമുക്ക് വായിക്കാം. एक वाक्य बस अभी हमारे रेफरेंस के लिए हम पढ़ेंगे। നമ്മൾ അടുത്ത് വരുന്നത് हम लोग जिसके पास हम आ रहे हैं വിശ്വാസത്താൽ. विश्वास के द्वारा, നമുക്ക് ഈ വിശ്വാസം ഉണ്ടായിരിക്കണം. ये विश्वास हमें रहना चाहिए। എവിടേക്കാണ് അടുത്ത് വരുന്നത്? हम कहाँ आ रहे हैं? 12-24 12 का 24 इब्रानी। मध्यस्थ यीशु और छिड़काव के उस लहू के पास। हाँ, हम लोग कहाँ आ रहे हैं? छिड़काया हुआ लहू के पास। നമ്മുടെ ഹൃദയം പോകേണ്ടത് വിശ്വാസത്തിൽ. നമ്മൾ എവിടേക്കാണ്? हम लोग विश्वास पे हमारा ध्यान, हमारा मन किस बात पर जाना चाहिए? हमारा ध्यान किस बात पर रहना चाहिए? उस छिड़काया हुआ लहू के पास। അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്, इसलिए हम पढ़ते हैं, നിങ്ങൾ ഏത് സമയത്തും ദൈവസന്നിധിയിലേക്ക് വരുമ്പോൾ तुम लोग जो भी समय पर जब तुम लोग प्रभु की उपस्थिति में आते समय में കൃപാസനത്തിലേക്ക് വരുവീൻ. कृपासन में तुम लोग आओ। അത് എബ്രായ ലേഖനം 4:16 വായിക്കുകയാണ്. इब्रानियों 4 का 16 में हम देखते हैं, തക്ക സമയത്ത് കൃപ ലഭിക്കേണ്ടത്. सही समय में मदद और अनुग्रह मिलने के लिए, कृपा मिलने के लिए, കാരണം കൃപാസനത്തിലാണ് രക്തം തളിക്കുന്നത്. क्योंकि वो कृपा का सन में है। क्या हुआ? लहू छिड़का गया था। പഴയ നിയമത്തിൽ എവിടെയാണ് രക്തം തളിക്കുന്നത്? मतलब पुराने नियम में कहाँ लहू छिड़का गया था? അവിടെ രക്തം ചൊരിയുന്നത് പാളയത്തിന് അവിടെ യാഗപീഠത്തിലാണ്. तो രക്തം ചൊരിയുന്നത് പ്രാകാരത്തിലാണ്. पुराने नियम में लहू कहाँ बहाया जाता था? बाहर आंगन में जो वेदी वहां पर था, वहां उस वेदी को मैं क्या करना पड़ता था? वो पशु को वध करके, तो वध होते समय में क्या होता था? लहू उसी वेदी में बहने लगता था। അത് മഹാപുരോഹിതൻ तो उस लहू को महायाजक തന്റെ വിരൽ മുക്കി अपना उंगली डुबाकर കൃപാസനത്തിൽ 7 പ്രാവശ്യം തളിക്കണം. अति पवित्र स्थान में जाकर उधर कृपासन में जाकर 7 बार उसको छिड़कना है। കാരണം ജനത്തിന്റെ വീണ്ടെടുപ്പ് പൂർണ്ണമായി എന്ന് കാണിക്കുകയാണ്. और वो 7 बार छिड़कना मतलब 7 संख्या मतलब लोगों का जो छुटकारे का जो दाम है वो पूरा हो गया। ഈ പഴയ നിയമം എന്താണ്? ये पुराना नियम क्या है? വരുവാനുള്ള आने वाली നന്മകളുടെ अच्छी अच्छी बातों की നിഴലാണ്. छाया है। അപ്പോൾ ഇപ്പോൾ നമ്മൾ വരുമ്പോൾ तो इसलिए अब हम आते समय में നമ്മുടെ വിശ്വാസം എവിടെ ചെല്ലണം? हमारा विश्वास अभी कहाँ जाना है? हाँ, उस अति पवित्र स्थान में जहाँ पर लहू छिड़का था वहां पर हमारा ध्यान जाना है। അതാണ് വിശ്വാസത്തിൽ അടുത്ത് വരിക എന്ന് പറയുന്നത്. उसी को कहते हैं विश्वास के द्वारा तुम मेरे पास आओ का कहने का मतलब। അപ്പോൾ നമ്മളെ ദൈവം വിലയുള്ളവരായിട്ടാണോ കാണുന്നത്? तो अभी क्या परमेश्वर हमें मूल्यवान होकर देख रहे हैं क्या? എല്ലാവരും ധനവാന്മാർ. मतलब भाई परमेश्वर के नजर में जिन जिन लोगों को लहू का मूल्य है, मतलब परमेश्वर के नजर में भी सब धनवान है। നമുക്ക് ക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്തിന് വില നിർണ്ണയിക്കാൻ കഴിയുമോ? क्या यीशु मसीह का उस लहू का मूल्यता का वो कितना दाम होगा करके ऐसा हम लोग सोच सकते हैं क्या? ഒരു തുള്ളിക്കെങ്കിലും एक ड्रॉप, एक बूंद का भी कितना कितना दाम होगा हम लगा सकते हैं क्या? ഇല്ല. कभी नहीं, അത് ദൈവമാണ് നിർണ്ണയിക്കുന്നത്. क्योंकि उसका दाम परमेश्वर उसको आधारित करता है। കാരണം നമ്മുടെ എസ്റ്റിമേഷൻ അപ്പുറത്താണ്, ബിയോണ്ട് അവർ കോംപ്രിഹെൻഷൻ. तो वो हमारा सोच विचार से भी बाहर है, നമ്മൾ അത്രത്തോളം വിലയുള്ളവരാണ്. क्योंकि उतना मूल्यता प्रभु हमको दे रहा है। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Praise the Lord। നമുക്കത് പരിശുദ്ധാത്മാവ് അത് വെളിപ്പെടുത്തിയെങ്കിലേ നമുക്ക് അറിയുള്ളൂ. इसलिए प्रियो, पवित्र आत्मा जब हमको ये बात प्रकट करेगा तभी हम लोग उसको मूल्यता हमको समझ में आएगा। ആൾക്കാർ പറയും, लोग कहेंगे നീ കഴിവില്ലാത്തവനാണ്, तू तेरे में तो कोई काबिलता नहीं है, നീ വിദ്യാഭ്യാസം ഇല്ലാത്തവനാണ്, तू अनपढ़ है, നിനക്ക് പ്രസംഗിക്കാൻ അറിയില്ല, तू प्रचार करने तेरे को नहीं आता, ഒരു സാക്ഷ്യം പറയാൻ പോലും അറിയില്ല. एक गवाही देने भी नहीं आता। അവൻ അങ്ങനെ കേൾക്കുമ്പോൾ ക്ഷീണിച്ചു പോവുകയല്ല ചെയ്യുന്നത്. तो ये ऐसा सब बातें, विरुद्ध बातें जब सुनते समय में उदास नहीं होना, നമ്മൾ ഉത്സാഹിപ്പിക്കുകയാണ്. बल्कि हमको वास्तव में हम लोगों में उत्साह करना है। സഹോദര, हे भाई, നീ ഏറ്റവും വിലയേറിയവനാണ്. तू परमेश्वर के नजर में सबसे ऊंचा है। അതുകൊണ്ടാണ് വേഷത്തിൽ ഒരുപക്ഷെ മുഷിഞ്ഞ വസ്ത്രമായിരിക്കാം, इसलिए शायद रूप में उसने शायद या वेश धारण में या वस्त्र पहनते समय में शायद उसने एकदम फटा हुआ पुराना वस्त्र शारीरिक रीति से बाहर से पहना होगा, എന്നാൽ ആ ദൃഷ്ടിയിലൂടെ നീ കാണുകയാണെങ്കിൽ परंतु तू अगर उसको वस्त्र के नजरिए से अगर तू उसको देख रहा है അത് ദൈവത്തിന്റെ ശിക്ഷയ്ക്ക് കാരണമാണ്. तो ऐसा विश्वासी को परमेश्वर का क्रोध और न्याय का कारण बनेगा। वो കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ക്രിസ്തു ഇത്രയും വില കൊടുത്ത് വാങ്ങിയ വ്യക്തിയെ परमेश्वर ने उस विश्वासी को इतना मूल्य दाम देकर खरीद कर
मूल्यता का ऊंचाई में बिठाने के बाद മത്തായി 18 അധ്യായത്തിൽ കർത്താവ് എന്താ പറയുന്നത്? मत्ती 18 में हम क्या पढ़ते हैं? എന്റെ ഈ എളിയ ശിഷ്യന്മാരിൽ ഒരുത്തനെ मेरा एक छोटा सा दास को भी ഒരുവൻ തുച്ഛീകരിച്ചാൽ कोई अगर तुच्छ से देखे तो ഈ വലിയൊരു രക്തം ഉള്ളത് കൊണ്ട് അവരെ ദൈവം ദൂതന്മാരെ കൊടുത്തിരിക്കുകയാണ്. क्योंकि क्या हुआ, विश्वासियों को मूल्य दाम देकर लहू बहाने की वजह से वो विश्वासियों को तुरंत परमेश्वर ने स्वर्गदूतों को नियुक्त किया है, നമ്മുടെ സ്വർഗീയ പൗരന്മാരാണ്. जिसके वजह से अभी हम लोग स्वर्ग के नागरिक बन गए. നമ്മൾ പോകുമ്പോഴും വരുമ്പോഴും എസ്കോർട്ട് ഉണ്ട്. हम लोग आते जाते रहते समय में हमारे साथ हमेशा स्वर्गदूतों का निवास है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ നമ്മൾ വിലയേറിയവരാണ്. परमेश्वर के नजर में हम लोग मूल्यवान हो चुके हैं. നമ്മുടെ വിശ്വാസം ആ നിലയിൽ എത്തപ്പെടുന്നുണ്ടോ? क्या हमारा विश्वास भी उस स्तर तक पहुंच रहा है क्या जितना मूल्यता हमें दिया है? അപ്പോൾ വലിയൊരുമില്ല ചെറിയൊരുമില്ല. इसके लिए बड़ा है छोटा है ऐसा नहीं है. परमेश्वर के नजर में നമ്മുടെ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ എങ്ങനെയാണ്? हम लोग परमेश्वर के नजर में हम सब लोग कैसे हैं? വിലയേറിയവരാണ്. बहुत ही मूल्यवान समान है हम लोग. കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനെ വിലമതിക്കാൻ നമുക്ക് മാനുഷിക കഴിവ് കൊണ്ട് സാധിക്കില്ല. और ये हम लोग परमेश्वर के कैसा कितना महान है, प्रभु यीशु मसीह का कार्य कितना महान है करके उसका मूल्य हम लोग अपना मनुष्य नजरिए से बुद्धि से कभी भी तोल नहीं सकते हम लोग. എന്നാൽ ആത്മാവിൽ നിറഞ്ഞ് परंतु आत्मा से भरकर വചനത്തിലൂടെ നമ്മൾ സഞ്ചരിക്കുമ്പോൾ वचन में जब हम लोग ध्यान करते समय में നമ്മുടെ മൂല്യതയെ കുറിച്ച് നമുക്ക് വ്യക്തമായിട്ട് അറിയാൻ കഴിയും. हम लोग कितना मूल्यवान है, परमेश्वर ने कितना मूल्य दिया है करके आत्मा हमको प्रकट कराएगा. ഇത് ഒരു വശം. ये एक भाग हो गया, एक तरफ हो गया. ഇനിയും ഇതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ अभी इसी के आधार पर ഇത്രയും വിലയേറിയ മൂല്യത്തെ इतना बड़ा मूल्यता हमें देने के बाद ദൈവം കൊടുത്തിരിക്കെ परमेश्वर ने हमको मूल्य करने के बाद നമ്മൾ എങ്ങനെ കാണുന്നു? अभी हम उसको कैसा, हम अभी परमेश्वर को अभी हम कैसा मूल्य करेंगे, അതാണ് वो बात അതിലാണ് നമ്മുടെ ഭാവി ഇരിക്കുന്നത്. उस बात पर रहेगा. हमारे आने वाले युग में हमारा भविष्य में पदवी हमारा क्या स्थान कैसा रहेगा. ഇവിടെ നമ്മൾ ഇനി ലേവ്യ പുസ്തകം अभी हम लोग लेवी का पुस्तक में നമ്മൾ 27 അധ്യായം 1 മുതൽ 8 വരെ വാക്യങ്ങൾ വായിക്കണ്ട. 27 का अध्याय का 1 से 8 में है, पढ़ने की जरूरत नहीं है. ഇവിടുത്തെ വിഷയം എന്താണെന്നറിയാമോ? यहाँ पर अभी विषय क्या है? നിങ്ങൾ ദൈവത്തിന് നിങ്ങളെ തന്നെ കോൺസിക്രേറ്റ് ചെയ്യുക, വിലയുള്ളവരായി നിങ്ങൾ എണ്ണി നിങ്ങളെ ദൈവത്തിന് ഒരു വില കൊടുക്കണം. अभी तुम लोग क्या करना, जिन जिन नागरिक लोगों ने अपना प्राण का छुटकारे का दाम जिन्होंने दे दिया है, अब उन लोग क्या करना, अपने परमेश्वर ने उन लोगों को किसा जैसा उन लोग ने ग्रहण करने का अनुमान के अनुसार अभी उन लोगों को परमेश्वर को एक मूल्य दाम देना है. അല്ലെ ഒരു 5 കാറ്റഗറി ആയിട്ട് ക്ലാസിഫൈ ചെയ്യാം. 5 वर्ग के प्रकार या वर्ग के लोग वहां पर मतलब उसको वहां पर वर्ग में बांधा है, डाला है. അവരെ അവരുടെ ബയോളജിക്കൽ ഏജ് ആണ് ഇവിടെ കൺസിഡർ ചെയ്ത പഴയ നിയമത്തിൽ. तो पुराने नियम में वो 5 जो भाग करते समय में उनका उम्र को, शारीरिक उम्र को देखकर क्या किया, वो विभाजन किया है. മൂന്നാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ तीसरा वाक्य में हम पढ़ते हैं 20 വയസ്സ് മുതൽ 60 വയസ്സ് വരെയുള്ള ഒരു ജനം, 20 साल से लेकर 60 साल तक पहला वर्ग हो गया. ഇസ്രായേൽ മക്കളിൽ इसराइल में 20 വയസ്സ് മുതൽ 20 साल से लेकर ഇത് വീണ്ടെടുപ്പ് വിലയല്ല, यहाँ पर छुटकारा का दाम नहीं देना है उनको, क्योंकि वो हो गया ऑलरेडी. ഒരു നേർച്ച നേരുമ്പോൾ तो वहां पर उसका ഒരു എന്ന് പറഞ്ഞാൽ ഞാൻ ദൈവത്തിനുള്ളവനാണെന്ന് ആരെങ്കിലും ദൈവസന്നിധി പറഞ്ഞാൽ हाँ वो मन्नत, मतलब वो मन्नत में वो प्रभु आपने मुझे इतना मूल्यता दिया है बोलकर अब मैं आपको एक मूल्यता में मन्नत की रीति से मैं आपको देना चाहता हूँ बोलकर ऐसा वो विश्वासी वह इजरायली वो एक दाम देता है. അത് ദൈവത്തിന്റെ ആലയ തൂക്കപ്രകാരം കൊടുക്കണം. तो वो उसमें जैसा मंदिर में जैसा वजन किया रहेगा उसके आधार पर वो दाम देना पड़ता है. അവിടെ അരശേക്കലല്ല, तो वहां पर आधा शेकल नहीं होता है, പിന്നെ എത്രയാണ്? बल्कि कितना, 50 शेकल. 50 शेकल. वहां पर वाक्य 3 में हम पढ़ते हैं कि 50 शेकल, जो 20 साल से लेकर 60 साल तक के जो पुरुष लोग क्या करना, 50 शेकल का दाम देना. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका अर्थ क्या है? ദൈവം എനിക്ക് വിലയേറിയ വില കൊടുത്തു. परमेश्वर ने जब मुझे बचाने के लिए जब दाम दिया तो वो बहुत बड़ा दाम दिया. അതിന് ഞാൻ എസ്റ്റിമേറ്റ് ചെയ്യാണ്. तो वो दाम कितना बड़ा है करके
मैं वो बातों को समझकर 20 വയസ്സ് മുതൽ 60 വയസ്സ് എന്നുള്ളത് ഇസ്രായേൽ മക്കളുടെ നാഷണൽ ആയിട്ടുള്ളവരുടെ വയസ്സിന്റെ ഒരു കാര്യമാണ്. तो 20 साल से लेकर 60 साल तक का जो इजरायली लोगों का नागरिकता का जो सबसे हट्टा कट्टा लोगों का गिनती में गिना जाते हैं. ഒരാളെ മിലിറ്ററി ചേരണമെങ്കിൽ अगर एक को मिलिट्री में आर्मी में ज्वाइन होना है तो 20 വയസ്സ് തികഞ്ഞിരിക്കണം. 20 साल उसका हो जाना चाहिए. എന്നാൽ പൗരത്വമുള്ളവരും और इस रीति से नागरिक लोग അവൻ ഉത്തരവാദിത്തമുള്ളവനാണെന്ന ബോധ്യത്തിൽ എത്തിയിരിക്കുന്നു എന്നതാണ് 20 വയസ്സ് കാണിക്കുന്നത്. 20 साल मतलब इजराइल देश में जब किसी का 20 साल हो जाता है तो मतलब क्या है कि अब ये इस घराने का एक मतलब जिम्मेदार लेने वाला एक पुरुष बन चुका है करके उसका वो उम्र है 20 साल. അപ്പോൾ ഇത് പഴയ നിയമത്തിൽ അങ്ങനെയാണ്. ये पुराना नियम का हिसाब है. നിയമത്തിൽ അങ്ങനെയല്ല. नए नियम में हमारा ऐसा नहीं है. നമ്മുടെ സ്പിരിച്വൽ കപ്പാസിറ്റിയാണ്. नए नियम में हमारा आत्मिक कैपेसिटी के आधार पर है. എന്നാൽ ഈ ക്ലാസിഫിക്കേഷൻ അന്നുള്ളതുപോലെ ഇന്നുമുണ്ട്. परंतु ये जो क्लासिफिकेशन है, ये जो भाग करके रखा है, वो भाग अभी भी विभाजन मतलब वो भाग करके रखा आज भी है. നമ്മൾ അതിന്റെ 5ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 5 में जब हम पढ़ते समय में 5 വയസ്സ് മുതൽ 20 വയസ്സ് വരെയുള്ള 5 साल से लेकर 20 साल तक का लोग എത്രയാണ് 20 ശേക്കൽ. उनको ये दूसरा भाग है, उनको 20 शेकेल देना है. പിന്നെ നമ്മുടെ ഒരു മാസം മുതൽ അതിന്റെ 5 വയസ്സ് വരെയുള്ളത് और फिर वाक्य 6 में 1 महीने का से लेकर 5 साल तक का जो पुरुष रहेंगे व्यक्ति लोग, അവിടെ സ്ത്രീയും പുരുഷനും വ്യത്യസ്തം കൊടുത്തിട്ടുണ്ട്. तो वहां पर हम पढ़ते समय में पुरुष को कितना देना है, स्त्री को कितना देना है, वो जेंडर में दिया है. എന്നാൽ പുതിയ നിയമത്തിൽ അങ്ങനെയല്ല. नए नियम में ऐसा तू पुरुष को इतना देना पड़ेगा, स्त्री को इतना देना पड़ेगा, ऐसा भेदभाव नहीं है. 7ാം വാക്യത്തിൽ और फिर 7वां वाक्य में 60 വയസ്സ് കഴിഞ്ഞ ഡിക്ലൈൻ ആയി. मतलब 60 साल के बाद मतलब क्या, वो बूढ़ा हो गया है, मतलब अभी है, मतलब वो नीचे की ओर गिरा, मतलब अभी इसको जिम्मेदारी देकर कुछ काम सौंपे ऐसा उसमें नहीं हो सकता, क्योंकि अभी 60 साल के बाद उसका बल कम हो रहा है. അവനെ 15 ശേക്കൽ കൊടുക്കണം. तो इसलिए ऐसे लोगों को कितना देना, 15 शेकेल देना. ഇനി 8ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ और फिर 8 में हम पढ़ते हैं ഈ പറയപ്പെട്ട ശേക്കൽ കൊടുക്കാൻ കഴിവില്ലാത്ത ആരെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിൽ, मतलब अभी यहाँ पर जो ऐसे जो शकेल का दाम वहां पर दिया 50 शेकेल, 15 शेकेल, 20 शेकेल, 5 शेकेल, ऐसा जिन लोगों को इतना भी नहीं दे पा सके, गरीब लोग, അവരെന്ത് ചെയ്യണം? उनका वहां पर उम्र नहीं है, उधर वो लोग शेकेल नहीं दे सकते, ऐसे लोग क्या करना, മഹാപുരോഹിതൻ എടുക്കണം. महायाजक के पास आना है. वाक्य 8 में हम पढ़ते कि उनको महायाजक के पास आना है. മഹാപുരോഹിതൻ और महायाजक അവൻ കൊടുക്കേണ്ട ഒരു വില കൽപ്പിക്കും. वो महायाजक वो व्यक्ति को देखकर बोलेगा कि तू आज इतना दे, इतना देना है करके महायाजक फिक्स करेगा. നമ്മൾ ഇത് ഏതാ ചെയ്യുന്നത്? इसमें से हमें कौन सा देना है या हम कौन सा करते हैं इसमें से? നമ്മൾ നേരത്തെ കണ്ടു, जैसा हमने देखा ക്രിസ്തു ഇത്രയും വില കൊടുത്തിരിക്കെ मसीह ने हमको इतना मूल्यता दिया है, तो ഞാൻ ക്രിസ്തുവിനെ എങ്ങനെ വിലമതിക്കുന്നു? अभी हमको क्या करना है कि मैं अभी मेरा मसीह को मैं कितना मूल्य को मैं समझता हूँ करके वो समझकर अभी मुझे देना है. അത് ആരാധനയിൽ മാത്രമല്ല, वो केवल आराधना में ही नहीं, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ, हमारे जीवन में, രഹസ്യ ജീവിതത്തിൽ, हमारा रहस्य जीवन में, നമ്മുടെ ഇടപാടുകളിൽ, हमारा बातचीत में, चाल चलन में, നമ്മുടെ ചിന്തകളിൽ, हमारा विचारों में, ആഗ്രഹങ്ങളിൽ, हमारा आग्रहों में, ഇതൊക്കെ ഇവിടെയൊക്കെ ക്രിസ്തു വിലയേറിയവരാണെങ്കിൽ इन सब बातों में हमारा ध्यान किस बात पर रखना है कि मैं प्रभु को इतना मूल्यवान देखता हूँ करके सोचकर, അവൻ അടുത്ത യുഗത്തിൽ ആരായിരിക്കും അറിയാം? ऐसा हर क्षेत्रों में प्रभु को ही ऊंचा बातें सोचते रहा तो वो विश्वासी आने वाले युग में उसको क्या पदवी रहेगा. അവിടെ ഏലിയുടെ മക്കളെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. एली के बच्चों को हम देखते हैं. യേശു കർത്താവിന് വളരെ വില കുറഞ്ഞ ക്രിസ്തുവിന്റെ യാഗത്തെ വളരെ വില കുറഞ്ഞ് കണ്ടു. ये बच्चे लोग कौन थे? महायाजक के बच्चे होने के बावजूद भी जो बलि को मूल्यता वो लोग देना चाहिए था, वो लोग ने उस बलि को बहुत कम मूल्य दिया. കർത്താവിന്റെ മേശയെ നിന്ദ്യമായി കണ്ടു. मतलब एक अर्थ में नए नियम के अनुसार उन लोगों ने प्रभु मेज को उन लोग ने तुच्छ किया. അവരെ കുറിച്ച് വായിക്കുന്നത് അവർ നീചന്മാരും കർത്താവിനെ ഓർക്കാത്തവരുമായിരുന്നു. उनके विषय में वचन कहता है कि वो लोग बहुत नीच गिरा हुआ और प्रभु को स्मरण ना करने वाले लोग बन गए. കർത്താവിനെ വിലമതിക്കുന്നതിൽ, क्योंकि प्रभु को मूल्यता देना, നമ്മൾ വളരെയധികം കർത്താവിനെ ഓർക്കേണ്ട ഒരു രംഗമുണ്ട്. मतलब उस क्षेत्र में हमें सचमुच सच्चे मन से, पूरा मन से, हमारी तरफ से याद करने का वो मन हमारे अंदर से होना चाहिए. നമ്മള് മലാക്കിയുടെ പുസ്തകത്തിലുണ്ട്. मलाकी का समय बचाने के लिए हम नहीं लेंगे. मलाकी में हम पढ़ते हैं ऐसा, എന്റെ മുമ്പിൽ ഒരു ഓർമ്മയുടെ പുസ്തകമുണ്ട്. मेरे सामने एक स्मरण पुस्तक है. ആ പുസ്തകത്തിൽ എന്നെ ഓർക്കുന്നവരെ കുറിച്ച് ഞാൻ എഴുതി വെക്കും. उस स्मरण पुस्तक में मेरे विषय में मेरे भक्त लोगों ने एकत्र होते
हुए समय में जैसा जैसा वो लोग ने मुझे याद किया, उस याद के हिसाब से उनके बातों को मैंने मेरा स्मरण पुस्तक में लिखा है। യഹോവ ഉണ്ടാക്കുന്ന ഒരു ദിവസമുണ്ട്. इसके लिए यहोवा एक दिन बनाएगा, അന്ന് उस दिन യഹോവയെ സേവിച്ചവനും, उस दिन जिन 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 लोगों ने यहोवा का सेवा किया, സേവിക്കുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? सेवा करना मतलब क्या? അവരെ മാനിക്കുക. मतलब सचमुच अपने जिंदगी में मसीह जीवन के चाल चलन में कितना आदर और सम्मान और मूल्यता प्रभु को दिया, എത്രത്തോളം അവരെ ആദരിച്ചു, कितना आदर और सम्मान किया, എത്രമാത്രം വിലമതിച്ചു. जितना ऊंचा मूल्यता दिया। ക്രിസ്തു എത്രത്തോളം എനിക്ക് പ്രിയനാണ്. प्रभु यीशु मसीह मेरे लिए बहुत ही प्रिय प्रभु है। ഇങ്ങനെ കർത്താവിന് ഒരു ഉന്നത സ്ഥാനം കൊടുത്താൽ, इस बात में ऊंचा स्थान देकर सेवा करने वाले लोगों को, അങ്ങനെയുള്ളവർ ऐसे लोग എനിക്ക് ഒരു ജുവലായി തീരും. मेरे लिए एक बहुमूल्य रत्न, अनमोल रत्न बन जाएंगे। അപ്പൊ അടുത്ത യുഗത്തിലെ നമ്മുടെ ഭാവിയെ നമ്മൾ നിർണ്ണയിക്കുന്നതാണ് ഇപ്പോഴത്തെ നമ്മുടെ സമാജം. मलाकी 3 का 17-18 में, तो वो हमारा भविष्य में ये बात, आज हम लोग कितना प्रभु को ऊंचा दर्जा दिया है, आने वाले युग में हम लोग कितने अनमोल रत्न बन गए करके, वो भविष्य प्रभु आज हमारा हमारा मन का इच्छा विचार हमने प्रभु को जैसा स्थान दिया है, वैसा मेरा भविष्य को ठहराएगा। അവിടെ നമ്മൾ ആ കാറ്റഗറിയിൽ കണ്ടപ്പോൾ, जब हमने लेवी का पुस्तक में हमने वो विभाजन को, कैटेगरीज को देखा, भागों को जब हमने देखा, 60 വയസ്സ് കഴിഞ്ഞാൽ 60 साल हो जाने के बाद അവന് വില കുറവാണ്. मतलब वो फिर वो व्यक्ति, क्योंकि उम्र ज्यादा होने की वजह से वो अभी वो उसका दाम अभी कम हो गया। ആത്മീയ അർത്ഥത്തിലല്ലാതെ परंतु वो आत्मिक नजरिए में हमें ऐसा नहीं देखना है। നമ്മൾ കാലേബിനെ നോക്കുക. कालेब को जरा देखो, കാലേബിന് എത്ര വയസ്സായി? कालेब को कितना उम्र था? 85 വയസ്സായി. 85। അവൻ പറയുകയാണ്, तभी वो कहता है, കർത്താവിനെ ആ ദേശത്തിലേക്ക് പോകാൻ വിളിച്ചപ്പോൾ जब मुझे प्रभु ने उस देश को कब्जा करने के लिए जब भेजा, എനിക്ക് 45 വയസ്സായി. तब मैं 45 उम्र का था। ഇപ്പോൾ എത്രയായി? अभी मैं 85 हो गया हूँ। ഇപ്പോൾ 85 ആയപ്പോൾ പറയുകയാണ്, इतना वो बुढ़ा हो जाने के बाद भी वो कहता है, എന്റെ അവകാശം വെട്ടിപ്പിടിക്കാൻ, मेरा मिरास का हक को मुझे वापस मेरे पास मिलने के लिए, പട വെട്ടുവാനും, मैं काटने के लिए, पहाड़ चढ़ने के लिए, പോകുവാനും വരുവാനും, आने जाने के लिए, चाहे कुछ भी यहोवा के लिए जो कुछ भी करने के लिए मैं तैयार हूँ। എനിക്ക് ആരോഗ്യമുണ്ട്. मुझे अभी भी बल है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? കാലേബ് യോശുവയും ദൈവത്തിന് വലിയൊരു വില കൊടുത്തു. क्योंकि कालेब और योशुआ, वो लोग अपने दिनों में वो लोग ने क्या किया, प्रभु जब वो लोग जब जिंदा रहते समय में प्रभु को वो लोग ने ऊंचा स्थान दिया। അവർ കൊടുത്ത വില ആ സാധാരണ ഇസ്രായേൽ മക്കൾ കൊടുത്തതിലും വലുതായിരുന്നു. तो बाकी इजरायलियों में से जो लोग परमेश्वर, यहोवा परमेश्वर को जो मूल्यता देता है, उससे अति ज्यादा मूल्यता योशुआ और कालेब ने दिया। നമ്മൾ 92 സങ്കീർത്തനം 14 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 92 भजन संगीता का 14 में हम पढ़ते हैं, 92 का 14, वे पुराने होने पर भी फलते रहेंगे हाँ। और रस भरे और लहलहाते रहेंगे। मैं നോക്കുക, നമ്മുടെ വാർദ്ധക്യത്തിലും ഫലം കായ്ക്കുകയാണ്. मतलब हम उम्र हो जाने के बाद भी हम लोग क्या करेंगे, अच्छा फलवंत होकर रस से भरा हम रहेंगे। ഇത് പറഞ്ഞ अर्थം എന്താണ്? मतलब क्या है प्रियो? അവർ ചെറുപ്പം മുതലേ ഫലം കായ്ച്ചുകൊണ്ടിരുന്നു. मतलब वो लोग बचपन से ही वो लोग का आदत क्या था, फलवंत होने का आदत था उनको। ഇവിടെ ഫലം കായ്ക്കുക എന്ന് പറഞ്ഞ अर्थം എന്താണ്? फलवंत होना मतलब क्या? ക്രിസ്തുവിന് ഒന്നാം സ്ഥാനം കൊടുത്തുകൊണ്ട് मतलब हर क्षेत्र में, हर बातों में प्रभु को पहला स्थान देना। ചെയ്യുന്നതെല്ലാം കർത്താവിന് വേണ്ടി क्योंकि ചെയ്യും. आज से मैं जो भी कुछ करूं, खाऊं पियो, जो भी कुछ करूं, प्रभु के लिए मैं करूं, അവന്റെ നാമം മഹത്വമെടുക്കണം. ताकि उनका नाम का महिमा हो सके। അങ്ങനെ കർത്താവിനെ വളരെയധികം മാനിച്ചു. ऐसा उन लोग ने बचपन से ही क्या किया, प्रभु को आदर देता रहा, അവർ ഈ ലോകം വിടുന്നത് വരെയും जिसके वजह से जब वो लोग दुनिया छोड़ने का समय आने तक അവരെ പുഷ്ടിവെച്ചും वो लोग हष्ट पुष्ट होकर പച്ച പിടിച്ചു. और एकदम मतलब फलवंत और रस से भर गए वो लोग। കാരണം ഏത് സമയത്തും ഫലം കായ്ക്കത്തക്കവണ്ണം അവര് ആ ആഴമുള്ള ജലനദിയുമായിട്ട് അവർ ബന്ധപ്പെട്ടു. क्योंकि हर उम्र में वो लोग फलवंत रहने के लिए गहरा नदी के नजदीक रहकर वो लोग जड़ पकड़कर गहराइयों में वो लोग कार्य किए। പത്രോസ് ഈ കാര്യം पत्रोस ने ये बात को समझकर, ഇസ്രായേൽ മക്കൾ യേശുവിന് വില കൊടുത്തത് എത്രയാണ്? इजरायली लोगों ने यीशु को कितना दाम दिया? 30 सिक्का। അവന് ഉച്ചപ്പെട്ടവർക്ക്. तब उसको पकड़वाने के लिए यीशु का दाम 30 सिक्के में उसको बेच दिया। പത്രോസ് പറയുകയാണ്, पत्रोस कहता है, എത്ര ഭയങ്കര പാപമാണ് അവർ ചെയ്തത്. कितना भयानक पाप उन लोगों ने किया है। കാരണം വീട് പണിയുന്നവർ തള്ളിക്കളഞ്ഞു ആ കല്ലിനെ. जो घर बनाने वाले लोगों ने वो मुख्य पत्थर को ही वो लोग ने ठुकरा दिया। ദൈവത്തിന് സഭ പണിയുന്നവർ, जो प्रभु के लिए जो मंडली बांधने वाले लोग, ഈ ക്രിസ്തുവിന് വില കൊടുക്കാതെ वो लोग क्या कर रहे हैं? आज के लोग क्या कर रहे हैं? प्रभु को मूल्यता ना देकर
വേറെ ചില ഭൗമിക കാര്യങ്ങൾക്ക് വില കൊടുത്തുകൊണ്ട് അവർ സഭ പണിയുകയാണ്. दुनिया की बातों को मूल्य को रखकर दुनिया में कुछ कमा सके उस बातों में वो लोग अपना मंडली को बांध रहे हैं. എന്നാൽ 1 പത്രോസ് 2:7 വായിക്കുകയാണ്. पहला पत्रोस 2:7 में हम पढ़ते हैं, വിശ്വസിക്കുന്ന നിങ്ങൾക്ക്, അവിടെ മലയാളത്തിൽ മാന്യത ഉണ്ടെന്നുള്ള എന്നാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത്. जरा पढ़ना. हमारा तुम्हारे विश्वास करते हो हाँ. वह तो बहुमूल्य है. हाँ, वो राइट, मतलब राइट भाषा. वो विश्वास करने वालों के लिए वो बहुत ही बहुमूल्यवान है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ഇസ്രായേൽ മക്കൾ വില കുറഞ്ഞു കണ്ടവനെ, जिस यीशु को इजरायली लोगों ने एकदम नीचा और तुच्छ समझा, അടുത്ത വാക്യം വായിച്ചോട്ടെ. उसके आगे अगला वाक्य पढ़े. जिस पत्थर को राजमिस्त्रियों ने निकम्मा ठहराया हाँ, निकम्मा ठहराया. वही कोने का सिरा हो गया. हाँ, അവൻ ആരാണ്? और इसके लिए अभी वो कौन है? ചിലർക്ക് അവൻ മൂലക്കല്ലാണ്. कुछ के लिए वो कोने का पत्थर है, ഹെഡ് ഓഫ് ദ കോർണർ സ്റ്റോൺ. मतलब वो खास, मतलब कोने का पत्थर का मुखिया. എന്നാൽ വില കുറഞ്ഞു കാണുന്നവർക്ക് परंतु जिसने तुच्छ जाना या मूल्य कम जाना, സ്റ്റോൺ ഓഫ് ടംബ്ലിംഗ്. वो लोग ठोकर का पत्थर बन गए. നമുക്ക് നമ്മള് വ്യത്യാസം കണ്ടോ? वो समझ गए ना, वो अर्थ समझ गए. വിശ്വാസി ആരാണ്? 7 और 8 में तो विश्वासी कौन है? വിശ്വാസി ആരാണ്? विश्वासी कौन है? ജീവനുള്ള കല്ലായ जीवित पत्थर. അവന് മുകളിലത്തെ കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞവർ വരുന്നത്. मतलब वो ऊपर की बातों में है. हम लोग 4 से 5 से पढ़ते समय में हम जो मरे हुए थे जीवित पत्थर बनकर प्रभु के पास आए. നമ്മൾ എങ്ങനെയാണ്? इसलिए अभी हम लोग क्या हो गए? अभी ദൈവത്തിന് ആരാധന കഴിപ്പാൻ, പൗരോഹിത്യം വഹിപ്പാൻ, परमेश्वर को आराधना दे सके और उसका याजकीय सेवा को हम लोग कर सके, നമ്മളെല്ലാവരും ആരാണ്? जिसके वजह से अभी हम लोग क्या बन गए? ജീവനുള്ള കല്ലുകളായി. जीवित पत्थर बन गए. യേശു ക്രിസ്തുവിനെ മാനിക്കാത്ത ഒരു വ്യക്തിക്ക് എങ്ങനെ മാന്യത ഉണ്ടാവും? അല്ലെങ്കിൽ എങ്ങനെ നമുക്ക് ആ വിലയേറിയ കല്ലാവും? परंतु वो विश्वासी अपने जीवन में कभी भी यीशु को मूल्यता नहीं दिया, स्थान नहीं दिया, संसार की कमाई में चलने वाला ऐसा प्रकार के विश्वासी लोगों को क्या स्थान और मान मिलेगा? അങ്ങനെ പറഞ്ഞു വന്നിട്ട് പറയുകയാണ്, ऐसे बातें बोल बोल कर, വിശ്വസിക്കുന്ന നിങ്ങളെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അങ്ങനെയല്ല. परंतु तुम जो विश्वास करते हो तुम्हारे लिए वो कौन है? बहुमूल्य है. Praise the Lord. मैं നമുക്ക് അവരെ വിലമതിക്കാൻ കഴിയുന്നുണ്ടോ? इसके लिए प्रियो ऐसा मूल्यता हम ऐसा दाम दे पा रहे हैं क्या? मूल्यता का दाम सही रीति से दे पा रहे हैं क्या? നാം എങ്ങനെയാണ് അവരെ മാനിക്കുന്നത്? हम किस रीति से हम उसका आदर कर रहे हैं? അവിടെ കർത്താവ് നമ്മളെ പഴയ നിയമത്തിൽ നമ്മൾ നേരത്തെ ആ അദ്ദേഹത്തിന്റെ ഏലിയുടെ മക്കളോട് പറയുന്നുണ്ട്. पुराने नियम में पहला शमूएल में हम वो एली के संतानों को वहां पर हम पढ़ते हैं, എന്നെ മാനിക്കുന്നവനെ, जो मुझे आदर देता है. വെറുതെ മാനിക്കല്ല, मतलब ऐसे ही व्यर्थ में बाहर दिखाकर बोलने वाला आदर वैसा नहीं. ഇത്രമാത്രം വില കൊടുത്ത കർത്താവിന്റെ ക്രൂശിലെ മരണം നോക്കണം. അവൻ ആരാണ്? मतलब प्रभु मुझे बचाने के लिए आप इतना मूल्यवान प्रभु रहकर भी मुझ जैसे नीच को बचाने के लिए इतना बड़ा बलि प्रभु आपने किया. ये बात ध्यान करते हुए കർത്താവിന് മൂല്യത കൊടുക്കാത്ത ജനത്തെ കുറിച്ച് 81 സങ്കീർത്തനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. 81 भजन संगीता में जो लोग प्रभु को मूल्यता नहीं देते या तुच्छ समझते हैं ऐसे लोगों के विषय में हम देखते हैं. 10 മുതൽ വായിക്കുമ്പോൾ उसका 10 से हम लोग पढ़ते समय में वहां पर पढ़ते हैं, കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है അവരുടെ ഹൃദയം എങ്കിലേക്ക് തുറക്കാഞ്ഞതുകൊണ്ട്, क्योंकि उन लोगों का मन मेरे और खुला नहीं, അതുകൊണ്ട് നിങ്ങളെ നിറയ്ക്കാൻ കഴിയുന്നില്ല. जिसके वजह से मैं तुमको भर नहीं पाया. എന്താണ് അർത്ഥം? നിങ്ങളുടെ വായെ വിസ്താരത്തിൽ തുറക്കാം. 10 വാക്യം. उसका 10 पढ़ना. तेरा परमेश्वर यहोवा मैं हूँ हाँ, जो तुझे मिस्र देश से निकाल लाया है. हाँ. वो अपना मुंह पसार. अपना मुंह पसार मतलब क्या? मुंह को तुम एकदम बड़ा से खोल. मतलब वहां उस समय तक उन लोग ने मुंह से पूर्ण रीति से खोल कर दिया नहीं या बंद करके रखा. നമ്മളെ കർത്താവിന്റെ വില അറിയുന്നത് എവിടെയാണ്? ഗ്രഹിക്കേണ്ടത് എവിടെയാണ്? हम लोग को प्रभु का मूल्यता कितना है करके कहाँ ग्रहण करना है? നമ്മുടെ ഹൃദയത്തിലാണ്. हमारे हृदय में. ആരാണ് ഗ്രഹിപ്പിക്കേണ്ടത്? उसको ग्रहण करा के कौन देता है? പരിശുദ്ധാത്മാവാണ്. पवित्र आत्मा. ആത്മാവിനെ ദുഃഖിപ്പിച്ചാൽ എങ്ങനെയാണ് നമ്മൾ കാര്യങ്ങൾ ഗ്രഹിക്കുക? आत्मा को शोकित और दुखित करने के बाद फिर कैसा हम लोग प्रभु का मूल्यता समझेंगे? നമ്മൾ ക്രിസ്തുവിനെ ഗ്രഹിക്കേണ്ട സ്ഥാനത്ത് പഴയ ലോകത്തിലെ പല കാര്യങ്ങളും ഗ്രഹിക്കുകയാണ്. हम लोग प्रभु को मूल्यता और स्थान और आदर देने का जगह पर हम लोग क्या कर रहे हैं? दुनिया की बातों में सोचकर संसार की कमाने के विषय में हम लोग ध्यान दे रहे हैं. ദൈവസ്നേഹത്തിന്റെ ഉയരം, നീളം, ആഴം, വീതി, परमेश्वर का प्रेम का ऊंचा नीच, उसका ऊंचाई, लंबाई, गहराई, चौड़ाई, ഇതെല്ലാം ये सब बातों को സകല വിശുദ്ധന്മാരോട് ഗ്രഹിക്കാൻ പ്രാപ്തരാകണം. सभी पवित्र संतों के साथ मिलकर वो बातों को ग्रहण कर सके ऐसा अवस्था में पहुंचना, मुकाम में पहुंचना है. അപ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയം വിശാലമാകും. तब हमारा हृदय क्या होगा? खुल जाएगा, विस्तार बड़ा हो जाएगा. കാരണം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ക്രിസ്തുവിന് അത്രയും സ്ഥാനമുണ്ട്. यानी कि क्या उतना स्थान हमने अपना हृदय में प्रभु को दिया है, അത്രയും തേജസ് നിറയുകയാണ്. उतना महिमा और तेजस भर रहा है. ആലയം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്?
ആലയം ദൈവാലയം. मंदिर मतलब क्या? ദൈവത്തിന്റെ മന്ദിരം, ദൈവത്തിന്റെ തേജസ് നിറയാനുള്ള സ്ഥലമാണ് मतलब ദേവാലയം. परमेश्वर का महिमा बढ़ सके वो स्थान है मंदिर. കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിനെ प्रभु यीशु मसीह को കഷ്ടങ്ങളാലും നിന്ദകളാലും പരിഹാസങ്ങളാലും ആക്കി തീർത്തിട്ട് जो उनको कष्ट, निंदा और विपत्ति से का अवस्था में पहुंचाकर ഏറ്റവും താണവനായി തീർന്നു കർത്താവ്. हमारा प्रभु क्या हो गया? सबसे नीचा अवस्था में पहुंच गया. അവന്റെ താഴ്ചയിൽ നീതി കിട്ടാതെ പോയി. और उनके नीचे में उनको इज्जत और आदर और महिमा और उनको इज्जत उनको मिला नहीं, उनको धार्मिकता मिला नहीं. ആർക്ക് വേണ്ടിയായിരുന്നു? वो किसके लिए है? प्रेरितों का कार्य में हम पढ़ते हैं कि वो इतना नीचा होने के बाद भी उनको आदर नहीं मिला. वो हमारे निमित्त उनको उतना नीचा गिरना पड़ा. എന്നാൽ तो भी അവൻ മരണത്തോളം, मृत्यु में, മരണത്തോളം, ക്രൂശിലെ മരണത്തോളം मृत्यु तक, क्रूस के मृत्यु तक ദൈവത്തെ അനുസരിച്ചതുകൊണ്ട് परमेश्वर को आज्ञा, बातों को आज्ञा करते हुए, पालन करते हुए ദൈവം അവനെ ഉയർത്തി. इसके लिए परमेश्वर ने उसको सबसे ऊंचाई में पहुंचाया. आमेन. ദൈവം ഉയർത്തിയവരെ നമ്മൾ പരിഹസിക്കരുത്. इसके लिए परमेश्वर ने जिसको ऊंचा किया है उसको हम लोग तुच्छ ना समझे. എവിടെയാണ് ഹോളി സ്പിരിറ്റ് വ്യാപരിക്കുന്നത്? होली स्पिरिट का, पवित्र आत्मा कहाँ कार्य करता ഞാൻ है? എന്നെ തന്നെ ഉയർത്തുമ്പോൾ जब मैं अपना स्वयं को ऊंचा उठाने की कोशिश करे तो ആത്മാവ് അവിടെ വ്യാപരിക്കും. आत्मा वहां पर काम नहीं करेगा. प्रिय, അവിടെയാണ് ദുരാത്മാക്കൾ वहां വ്യാപരിക്കുന്നത്. पर दुष्टात्मा काम करता है. എന്നാൽ ദൈവം മനുഷ്യൻ ക്രൂശിച്ചെങ്കിലും परंतु मनुष्य ने भले ही इस यीशु को क्रूस में चढ़ाया तो भी ദൈവം കർത്താവും ക്രിസ്തുവാക്കി വെച്ചവനെ ദൈവം ഉയർത്തിയത്. परमेश्वर ने जिस यीशु को तुमने क्रूस में चढ़ाया उसको परमेश्वर ने, उस मसीह को सबसे ऊंचा स्थान में रखा. ആരെങ്കിലും അവനെ, इसलिए आज से जो भी उस ऊंचा में रखा हुआ यीशु को, യേശുവിനെ കർത്താവ് എന്ന് വിളിച്ചാൽ, यीशु को तुम प्रभु करके अगर अपनाओगे तो, मानोगे, स्वीकारोगे तो, അവന് വിളിക്കുമ്പോൾ അർത്ഥം എന്താണ്? प्रभु को, यीशु को प्रभु करके बुलाते समय में उसका मतलब क्या? ഞാൻ നിന്നെ ബഹുമാനിക്കുന്നു. क्यों आज से मैं मेरा सारा आदर और इज्जत मैं आपको देता हूँ. എല്ലാ ബഹുമാനവും ഞാൻ തരുന്നു. सारा आदर मैं आपको चढ़ाता हूँ. അങ്ങനെ എന്നെ വെറുതെ കർത്താവെ എന്ന് വിളിക്കുന്നവരെ കുറിച്ചല്ല. इसलिए जो मुझे व्यर्थ में प्रभु प्रभु बुलाते हैं उनके विषय में नहीं. അപ്പോൾ ആരെങ്കിലും जो कोई भी യേശുവിനെ കർത്താവ് എന്ന് വിളിച്ചാൽ यीशु को तू प्रभु है करके मानकर पुकारते समय में ദൈവത്തിന് മഹത്വം വരും. उससे परमेश्वर का महिमा होता है. ഇന്ന് നമ്മൾ കർത്താവായ യേശുവിനെ കർത്താവ് എന്ന് വിളിക്കുമ്പോൾ പിതാവ് മഹത്വം എടുക്കുകയാണ്. इसके लिए आज जब हम लोग सच्चे मन से सचमुच यीशु को जब प्रभु बोलते हैं समय में, उस पुकार में परमेश्वर को महिमा होता है. ഇനി ഒരു ദിവസം വരുന്നുണ്ട്. अभी एक दिन आने वाला है. സ്വർലോകത്തിലുള്ളവര്, स्वर्ग के लोग, ഭൂമിയിലുള്ളവര്, भूमि के लोग ഭൂമിക്ക് താഴെ അധോലോകത്തിലുള്ളവർ, और अधो लोग भी, നരകത്തിൽ പോകുന്നവരും जो नरक में जाने वाले उन लोग भी, യേശുവിനെ കർത്താവ് എന്ന് വിളിച്ചിട്ട് വേണം നരകത്തിൽ പോകാൻ. वो लोग क्या, उन लोग को नरक में कैसा उन लोग को जाएंगे? यीशु तू ही प्रभु है ऐसा होठों से अंगीकार करके वो लोग नरक जाएंगे. ആ നാമം എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. इसके लिए प्रियो वो नाम कितना बड़ा और श्रेष्ठ है. ആ നാമം വൃഥാ എടുക്കരുത്. इसलिए उस नाम को हल्के से या व्यर्थ से ना लेना. ആവശ്യത്തിനും ആവശ്യമില്ലാത്തവർക്ക് യേശുവിന്റെ നാമം ഉപയോഗിക്കുന്നവരുണ്ട്. मतलब जो जरूरत पड़ने पर भी जरूरत नहीं है तो भी ऐसे ही यीशु बोलकर नाम पुकारते हैं. എന്നാൽ അവരെ ബഹുമാനിക്കാൻ परंतु सच्चे मन से आदर करते हुए പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സഹായത്തോടെ, और पवित्र आत्मा के मदद से, ആത്മാവിനല്ലാതെ അവനെ മഹത്വപ്പെടുത്താൻ കഴിയില്ല. बिना आत्मा के, पवित्र आत्मा के मदद से हम लोग यीशु को महिमा नहीं दे सकते. അപ്പോൾ അവരെ കർത്താവ് പറയുകയാണ് അവിടെ. इसलिए प्रभु कहता है അങ്ങനെ അവരെ വിടിവിച്ച് കൊണ്ടുവന്ന ജനം इस रीति से छुटकारा पाया हुआ लोग बाहर जब आए, അവരുടെ ഹൃദയം വാസ്തവത്തിൽ തുറക്കാത്തത് കൊണ്ട് क्योंकि उन लोग ने अपना मुंह को पूर्ण रीति से नहीं खोला, ഞാൻ അവരുടെ ഇഷ്ടം ചെയ്യാൻ അവരെ എന്ത് ചെയ്തു? ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്തു. मैंने क्या कर दिया? उन लोग अपने ही इच्छा करने के लिए मैंने उनको छोड़ दिया. അവരെന്ത് ചെയ്തു? उन लोग ने क्या किया? ദൈവത്തിന്റെ ബൗദ്ധത്തെക്കാൾ അവർ യാചത്തെ ഇച്ഛിച്ചു. उन लोग ने परमेश्वर का महिमा को छोड़कर जो झूठ है और जो बातें नकली है उस बातों को उन लोग ने इच्छा करने लगे. അപ്പോൾ കർത്താവിനെ മഹത്വപ്പെടുത്തിയിരുന്നെങ്കിൽ, अगर सचमुच उन लोग ने परमेश्वर को महिमा किया होता, അതിന്റെ 81-15 വാക്യാണ് 81 का 15 में हम पढ़ते हैं, നിങ്ങൾക്കൊരു ശുഭകാലം ഞാൻ എന്നേക്കും തരുമായിരുന്നു. यहोवा के बलि तो उसके वश में हो जाते हैं हाँ। और उनका अंतर सदाकाल तक बना रहता है. मैं उनको उत्तम से उत्तम गऊ खिलाता और मैं चट्टान के मधु से उनको तृप्त करता. ഓക്കെ, അവർക്ക് ശുഭകാലം വസിക്കും. उन लोगों को एक शुभ दिन होगा ഞാൻ അവർക്ക് ഫൈനസ്റ്റ് ഓഫ് ദ വീക്ക്, ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ ആഹാരം, और मैं उनको सबसे उत्तम गेहूं से खिलाऊंगा പിന്നെന്ത് കൊടുക്കും? और चट्टान में से ആ, मधु भी
दूंगा। എന്താണ് ഇതിന്റെ അർത്ഥം? उसका मतलब क्या है प्रियो? അടിക്കപ്പെട്ട പാറയിൽ നിന്ന് ഒഴുകി വന്നത് എന്താണ്? मतलब जब मारा हुआ चट्टान में से चट्टान को जब मारा तो क्या बहकर आया? ഇവിടെ ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ ഗോതമ്പ് നിവസിക്കുന്നത് വചനമാണ്. तो मतलब वो जो 16 का पहला भाग में जो एकदम अच्छा तगड़ा सबसे उत्तम गेहूं मतलब वो वचन के बारे में कहता है। വചനം ധ്യാനിക്കുമ്പോൾ जब वचन ध्यान करते समय में പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സന്തോഷം അത് പാറയിലെ തേൻ. मतलब वो एक वचन को सचमुच ध्यान करते समय में एक बहुत बड़ा आनंद उमड़ कर आता है। जैसा किसी को एक चट्टान में से मधु मिला हो वैसा आनंद मिलता है। എത്ര ശ്രേഷ്ഠമായിട്ടാണ് നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ക്രിസ്തുവിനെ മഹത്വപ്പെടുത്തുന്നവർക്ക് ഉണ്ടാകുന്ന ആത്മീയ ആരോഗ്യം. मतलब क्या प्रिय मतलब एक सच्चा विश्वासियों को जब सचमुच वचन में मनन करते समय में उनको मिलने वाला आनंद कितना श्रेष्ठ है। ഇവൻ ആരാണ്? ये लोग कौन है? ഇവൻ നമ്മൾ കൊലോസ്യ ലേഖനം 1-ാം അധ്യായം कोलोसी का पुस्तक पहला अध्याय में അതിന്റെ 14 മുതൽ 20 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ तो 14 से 20 तक पढ़ते समय में आप देखते हैं യേശു ക്രിസ്തുവിന് ഒന്നാം സ്ഥാനം കൊടുക്കണമെന്നുള്ളത് പിതാവായ ദൈവത്തിന്റെ കൽപ്പനയാണ്. यीशु मसीह को सब विषयों में पहलौठा स्थान देना ये परमेश्वर का आज्ञा है। നമ്മളത് വായിക്കണ്ട. अभी आप रेफरेंस लिख लेना। നമ്മൾ 1:14 നമ്മൾ വായിക്കുന്നത് 1:14 में हम पढ़ते हैं അവൻ മുഖാന്തരം നമുക്ക് പാപമോചനമുണ്ട്. उनके द्वारा हमको पाप से छुटकारा मिला और क्षमा मिला। അവൻ ആരാണ്? वो कौन है? സർവ്വത്തിന്റെയും സൃഷ്ടികർത്താവ്. सभी बातों का सभी चीजों का सृष्टि करता है। ദൃശ്യമായത്, जो दिखता है, അദൃശ്യമായത്, जो अदृश्य है, അധികാരങ്ങളാകട്ടെ, अधिकार क्यों ना हो, കർത്തൃത്വങ്ങളാകട്ടെ, प्रभुत्व क्यों ना हो, എല്ലാവരാണ്. सभी बातों में അവൻ ആരാണ്? वो कौन है? ആരംഭവും അവസാനമാണ്. वही अधिकारी है, वही आदि है और वही अंत है। അവൻ മരിച്ചവരിൽ നിന്നും ആദ്യം ഉയർത്തവനാണ്. वो मरे हुओं में से जी उठने वाले में पहलौठा है അവൻ സഭയുടെ ശിരസ്സാണ്. और वो मंडली का सिर है। അവൻ ഒന്നാം പ്രീ എമിനൻസ്. उसके लिए उसको पहलौठा 18 का आखिरी में उसको पहलौठा देना, प्रथम स्थान देना। നമ്മളെ കർത്താവിനെ എങ്ങനെ വാല്യൂ ചെയ്യുന്നത്? हम प्रभु को क्या किस मूल्यता से हम देखते हैं? നമ്മൾ കണ്ടു, हमने देखा വലിയ വില കൊടുത്ത് ദൈവം നമ്മൾ ഈക്വൽ ആയിട്ട് കാണുകയാണ്. प्रभु ने जब एक बड़ा दाम देकर या एक तुल्य दाम देकर हम सबको तुल्य रीति से समानता में प्रभु देखता है। നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചതുപോലെ जैसा हमने पहला पढ़ा നമ്മളെ ആ ഒന്നാം മാസം മുതൽ 5 വയസ്സ് വരെ എന്ന് പറഞ്ഞാൽ ആത്മീയമായിട്ട് വീണ്ടും ജനിച്ച് പുതുതായിട്ട് വന്നവരെ ഉദ്ദേശിച്ചാണ്. तो पहला महीने से लेकर 5वां साल तक के जो शिशु है मतलब क्या उसको नए नियम के अनुसार देखते समय में बस अभी नया जन्म हुआ एक विश्वासी അവർക്ക് കർത്താവിനെ അത്രത്തോളം മഹത്വപ്പെടുത്താനും അത്രമാത്രം വിലമതിക്കാനും കഴിവില്ല. मतलब वो लोग क्योंकि अभी अभी नया जन्म होने की वजह से प्रभु कितना महान है करके प्रभु आराधना के लिए कितना योग्य है करके उतना मूल्यता उन लोग को शुरुआती समय में समझ में नहीं आता। എന്നാൽ സഭാ ജീവിതത്തിൽ परंतु मंडली जीवन में 20 വർഷം 20 साल 30 വർഷം 30 साल അവിടെ ആയിട്ടും उतना साल होने के बावजूद भी ഇപ്പോഴും നമ്മൾ മന്ദതയുള്ളവരാണ്. अभी भी अगर मंद है तो കേൾക്കാൻ മന്ദതയുള്ളവരാണ്. सुनने के लिए मंदता है। ഇപ്പോഴും ആദ്യ പാഠങ്ങൾ കേൾക്കണം. अभी भी आदि शिक्षण चाहिए। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ക്രിസ്തുവിനെ കർത്താവ് കൊടുത്ത വലിയുടെ മഹത്വം നമുക്ക് ശരിക്കും അങ്ങോട്ട് റിഫ്ലക്ട് ചെയ്യുന്നു. क्योंकि उन लोग ने जिंदगी में प्रभु को जो मूल्यता देना चाहिए था, पहलौठा स्थान देना चाहिए था, जो आदर देना चाहिए था, वो अपने जिंदगी में उन लोग बाहर प्रकट नहीं कर रहे। ഇപ്പോൾ നമ്മൾ നേരത്തെ ലേവ്യ പുസ്തകം 27-ാം തീയതി കണ്ട ക്ലാസിഫിക്കേഷൻ, तो वो लेवी का पुस्तक 27वां अध्याय में जो भागों को हमने देखा 5 भाग, നമ്മൾ കൊടുക്കുന്ന മൂല്യത, हम जो मूल्यता देते हैं അതാണ് ബീമാ സീറ്റ് വെളിപ്പെടുന്നത്. वो मूल्यता कितना है करके मसीह जब हमको बीमा सीट में विश्वासियों को जब न्याय करेगा उस दिन मूल्यता प्रकट कराएगा। നമ്മുടെ ഭാവി ഏതിനെ ആശ്രയിച്ചിരിക്കുന്നു? हमारा भविष्य किसके आधार पर रहेगा? आज हमने कितना मूल्यता दिया, എത്രത്തോളം ക്രിസ്തുവിന് വില കൊടുത്തു? कितना आज हमने प्रभु को मूल्यता दिया। വചനം പറയുന്നതാകട്ടെ, भले हम वचन बोलता रहेंगे നമ്മൾ സുവിശേഷം പറയുന്നതാകട്ടെ, या हम लोग सुसमाचार बोलते रहेंगे, നമ്മൾ എന്തും ചെയ്യുന്നതാകട്ടെ, हम लोग कुछ भी करो, ക്രിസ്തു ഒന്നാമനാകുന്നില്ല എങ്കിൽ अगर सब क्षेत्रों में आत्मिक रीति की बातों की चाल चलनों में सब क्षेत्रों में अगर प्रभु पहलौठा नहीं हुआ तो അവനാണ് നമ്മുടെ വില കൊടുത്തത്. क्योंकि प्रभु है जिन्होंने हमको मूल्य देकर हमें बचाया, അവനാണ് നമ്മളെ വീണ്ടെടുത്തത്. उन्होंने हमें छुटकारा दिया, അവനാണ് കഷ്ടങ്ങളിലൂടെ പോയത്. वो हमारे लिए कष्ट में गए। അപ്പോൾ നമുക്ക് അവരെ മാനിക്കാനുള്ള ഒരു
ഒരു ആന്തരികമായ ജ്ഞാനം. इसके लिए हमें सचमुच प्रभु को आदर कर सके ऐसा एक अंदर से एक इच्छा होना चाहिए. അതിന് സ്വർഗീയ ജ്ഞാനം ആവശ്യമാണ്. उसके लिए स्वर्गीय ज्ञान का जरूरत है प्रियो. ആ ജ്ഞാനം കുറവാകുന്നുവെങ്കിൽ वो ज्ञान में अगर कम हो गए तो കർത്താവിനോട് പ്രാർത്ഥിച്ചാൽ മതി. तो प्रभु से प्रार्थना करो. അതാണ് നമ്മൾ കണ്ടത്. जैसा हमने देखा, ദൈവത്തെ സന്നിധിയിൽ മൂല്യത കൊടുക്കാൻ കഴിവില്ലാത്തവർ മഹാപ്രഭുവിന്റെ അടുക്ക വരണം. इसलिए वो हमने देखा जिसके पास कुछ भी देने के लिए पैसा नहीं है, मतलब क्या, अपने जीवन में प्रभु को कोई भी मूल्यता नहीं दे सकने का लोग, जो कभी भी मूल्यता नहीं दे पा रहे, उन लोग क्या करना, महायाजक के पास आना. പ്രിയമുള്ളവരെ, प्रियो, നമുക്ക് അങ്ങോട്ട് ചെല്ലാം. इसलिए हम लोग जाए प्रभु के पास. കർത്താവേ, हे प्रभु, ഞാൻ ഇന്ന് ശിശുവാണ്. मैं प्रभु मैं आज भी बच्चा हूँ, ഞാൻ വെറും പൊട്ടനാണ്. मैं अभी भी मूर्ख हूँ, ഒരു കഴുതയാണ്. मैं एक गधा हूँ, നിന്റെ കാൽക്കൽ ഇരിക്കട്ടെ. मैं आपके पैरों तले बैठना चाहता हूँ. നിന്നെ മാനിക്കാൻ എന്നെ പഠിപ്പിക്കണം. आपको आदर कर सके, सम्मान कर सके, ऐसा सही शिक्षण का सबक मुझे सिखा. മാർത്തയുടെയും മറിയയുടെയും വീട്ടിൽ കർത്താവ് ചെന്നപ്പോൾ, जब माता मरियम के घर पे जब प्रभु गया, കർത്താവ് മറിയ അവിടെ കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ ഇരുന്ന് കർത്താവിനെ വളരെയധികം ബഹുമാനിച്ചു. मरियम ने क्या किया, प्रभु के पैरों तले बैठकर वचन सुनकर उसने प्रभु को सही आदर दिया. മാർത്തയോട് പറയുകയാണ്, माता को कहता है, നീ എത്രയോ പ്രയാസങ്ങളും കഷ്ടങ്ങളിലുമാണ്. तू बहुत ही कष्ट से मेहनत कर रही है, പക്ഷെ ഒന്നു മതി, परंतु एक काफी है. അതാരും എടുത്തോണ്ട് പോകും. वो एक भाग जो मरियम ने किया, वो उसमें से कोई भी छीन नहीं सकता. നമ്മൾ ആരും മോഷ്ടിക്കാത്ത ഒന്ന്, मतलब प्रियो, ऐसा एक बात है जो कोई भी चुरा नहीं सकता. അത് യേശുവിനെ മാനിക്കാൻ പഠിപ്പിക്കും. वो क्या है, यीशु को आदर करने के विषय में हमें सिखाता है. ഇതാണ് കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 12 അധ്യായത്തിന്റെ 26 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്. യോഹन्ना 12 का 26 में हम पढ़ते हैं, എനിക്ക് ശുശ്രൂഷ ചെയ്യുന്നവരെ जो मेरा सेवा करते हैं. എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या, കർത്താവിന്റെ കാൽക്കലിരുന്ന് അവനെ ശുശ്രൂഷിക്കുക, അവന് വേണ്ടി അവന്റെ നാമമഹത്വപ്പെടാൻ ജനത്തിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചാലും നമ്മൾ എന്ത് ചെയ്താലും കർത്താവിന് വേണ്ടി ചെയ്യുമ്പോൾ യേശുവിനെ നമ്മൾ ശുശ്രൂഷിക്കുക. मतलब क्या, जो मुझे सेवा करते हैं, मतलब क्या, यीशु के पैरों तले बैठकर उनसे वचन का और सीखकर सही अभ्यास सीखकर, वो अभी सबक सीखकर क्या हो रहा है, दूसरों को मैं अभी कैसा सेवा कर सकूं, दूसरों के लिए मैं कैसा उपलब्ध हो सकूं, ऐसा बातों के लिए अपना जीवन देना ही है. उस बातों में है सच्चा सेवा करना. എന്നെ ശുശ്രൂഷിക്കുന്നവനെ जो मेरा सेवा करता है, പിതാവ് മാനിക്കും. उसको मेरा पिता आदर करेगा, ഞാൻ ഇരിക്കുന്നിടത്ത് और जहाँ मैं बैठूंगा उसे उधर भी बिठाएगा. Praise the Lord. हमें നമ്മൾ പറയും നമ്മള് കഴിവൊന്നും ഇല്ലാത്തവരാണ്. हम लोग बोलेंगे, अरे मुझे तो कोई काबिलता नहीं है. കഴിവ് എവിടെയാണ്? काबिलता किधर है? കർത്താവ് കൊടുത്ത ആ വിലയാണ് നമ്മൾ കാണുന്നത്. प्रियो, काबिलता कब होता है, जो दाम प्रभु ने हमें देकर छुटकारा दिया, उस बात को देखकर हमारा प्रभु के लिए सेवा के लिए क्या काबिलता है, वो बात को समझना है. നമ്മൾ നിസ്സാരന്മാരാണോ? हम लोग छोटे लोग हैं क्या? നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ പേരെഴുതിയവരാണ്. प्रियो, हमारा नाम स्वर्ग में दर्ज किया, रजिस्टर्ड है. സ്വർഗീയ പൗരന്മാരാണ്. स्वर्ग के नागरिक है हम लोग. നമുക്ക് വലിയ സ്വത്ത് സ്വർഗത്തിലുണ്ട്. हमें एक बहुत बड़ा खजाना प्रभु ने स्वर्ग में तैयार करके रखा है. തന്റെ ശത്രുക്കൾ जब तक उनका शत्रु അവന്റെ പാദപീഠമാകുമ്പോൾ उनका पैरों तले तक नहीं आता, ഇതുപോലെ സമർപ്പിക്കുന്നത് വരെ मतलब जब तक हम लोग प्रभु के पैरों तले समर्पण नहीं करते, അവൻ നമുക്ക് വേണ്ടി കാത്തിരിക്കുകയാണ്. वो हमारे लिए वाट जोर है. അവൻ മേഘത്തിൽ വരും. और प्रभु एक दिन बहुत जल्दी बादलों में आएगा നമ്മളെ ഉയർത്തപ്പെടും. और हम लोग उठा लिए जाएंगे. ഇതെല്ലാം ഏതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിലാണ്? ये सब किसके आधार पर है? കർത്താവ് ചെയ്ത പ്രവൃത്തിയുടെ അടിസ്ഥാനത്തിൽ. प्रभु ने हमारे लिए जो कार्य किया उसके आधार पर है. നമുക്ക് അവനെ മാനിക്കാൻ പഠിക്കാൻ കഴിയും. इसके लिए प्रियो, आओ हम लोग सीखे, നമ്മൾ ഏത് ഗണത്തിൽ പെടുമെന്നുള്ളത് हम लोग किस भाग में हम लोग भागी होंगे. ആ പുനരുദ്ധാനത്തിൽ उस पुण्यदान के दिन में ഓരോരുത്തരും താന്താന്റെ നിലയിലായിരിക്കും. मतलब एक लोग जिस रीति से कार्य किया है उसका स्तर के अनुसार वो एक वर्ग में उन लोग को जोड़ा जाएगा. എല്ലാവരും ഒരേ നിലയിൽ വരികയില്ല. सब विश्वासी एक ही वर्ग का प्रतिफल में नहीं आएगा. എന്നാൽ तो इसीलिए നമ്മൾ ആ നിലയിൽ വരാൻ പോവുകയാണ്. हम लोग एक कोई ना तो कोई वर्ग में हमें डाला जाएगा. നമ്മുടെ കൂട്ടുകാർ പലരും കാണും. हमारे वर्ग में बहुत सारे दोस्त लोग हमारा रहेगा. ഒറ്റപ്പെടുത്തില്ല. हम लोग अकेले नहीं रहेंगे, പക്ഷെങ്കിൽ पर तो भी ഒന്നിൽ ഒന്നാം നിലയിൽ. कैसा भी करके मैं ऊंचा वर्ग में पहुंचूं. അതുകൊണ്ടാണ് പൗലോസ് പറയുന്നത്, पौलुस इसलिए कहता है, ക്രിസ്തുവിനെക്കുള്ള പരിജ്ഞാനത്തിന് ശ്രേഷ്ഠത ഉണ്ട്. मसीह का ज्ञान का श्रेष्ठता के निमित्त ഞാൻ ഈ ലോകത്തിൽ मैं इस दुनिया में എന്ത് ലാഭമെന്ന് കണ്ടോ जो मेरे लिए लाभ था करके मैंने सोचा, അതെല്ലാം ഛേദം നേടിക്കൊണ്ട് उसको मैंने कूड़ा कचरा समझकर അവരെ എങ്ങനെയും നേടാൻ കഴിയും. कैसा भी करके उत्तम रीति से मैं दौड़कर एक अच्छा रीति से उत्तम पुण्यदान पा सकूं और प्रभु को मैं प्राप्त कर सकूं, ऐसा मैं दौड़ा. അവൻ എന്നെ പിടിച്ചിട്ടുണ്ട്. प्रभु ने तो मुझे पकड़ा है,
അത് പ്രധാന കാര്യം. वो बड़ी बात है. എന്നാൽ तो भी അവനെ എങ്ങനെ എനിക്ക് പിടിക്കാം? अब मैं प्रभु ने जिस प्रभु ने मुझे पकड़ा है, अब मैं दौड़ते दौड़ते कैसा मैं प्रभु को पकड़ूं, ऐसा मेरा जिंदगी हो. ആയതുകൊണ്ട് इसलिए പഴയതെല്ലാം മറന്നു पुराना बातों को सब भूल कर ഇനിയെങ്കിലും अभी से ഒരു തീരുമാനമെടുത്തു. एक निर्णय लेकर, കർത്താവേ, हे प्रभु, നിന്നെ മാനിക്കാൻ എന്നെ സഹായിക്കണമേ. तेरा सही रीति से आदर कर सकूं, सम्मान कर सकूं, ऐसा मुझे सहायता कर. നിന്റെ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സഹായം എനിക്ക് तो വേണം. पवित्र आत्मा का मदद मुझे चाहिए. ആത്മാവ് വരുന്നത് എന്തിനാണ്? आत्मा क्यों आ रहा है? മഹത്വത്തിന്റെ ആത്മാവ് महिमा का आत्मा ക്രിസ്തുവിനെ മഹത്വപ്പെടുത്താനാണ് നമ്മൾ. प्रभु को महिमा कर सके इसके लिए आ रहा है. നമ്മൾ എത്രയോ ശ്രേഷ്ഠരാണ് പ്രിയമുള്ളവർ. इसलिए प्रिय, हम लोग कितने श्रेष्ठ लोग हैं. കർത്താവ് നമ്മളെ അനുഗ്രഹിക്കണം. प्रभु हम सबको सहायता करें. ആമേൻ. आमीन.